प्रणयने आता जसं सांगितलं, बस बस प्रणयने आता जसं सांगितलं की नवी मुंबईमध्ये महानगरपालिकाच बालवाटिका आता काढते आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या काढते आहे. तर आणि त्याच्यासाठी सभागृहाच्या नेत्यांनी पुढाकार घेतलाय किंवा नगरसेवकांनीच त्याच्यामध्ये पुढाकार घेतलाय. आणि आयोजक म्हणून प्रणयला असं वाटतंय की अजून लोक यायला पाहिजे होते, जे बरोबर आहे. पण जेव्हा खूप लोक येत नाहीत तेव्हा त्याचा एक अर्थ असा असतो की आपण ज्या मुद्द्यावर भांडतो आहोत तो मुद्दा लोकांना तेवढा जवळचा नाही वाटत. आता तो जवळचा का नाही वाटत? कारण लोकांचे हितसंबंध त्या मुद्द्याशी जोडलेले नाहीयेत. म्हणजे समजा आज इथं बसलेल्या 10-15 जणांना आपल्याला असं वाटतंय की बालवाटिका किंवा हे सगळ्या इंग्रजीमधनं केल्या तर मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतील. एक मोठा वर्ग मुंबईत पण असा आहे, नवी मुंबईत पण असा आहे की ज्यांचं असं म्हणणं आहे की मराठी माध्यमाच्या शाळा नैसर्गिक क्रमानं जर बंद पडल्या तर फार काळजी करण्याचं कारण नाहीये. म्हणजे जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चर्चा झाली की मराठी माध्यमाच्या शाळांचं सरसकट इंग्रजीकरण करावं, त्यावेळेला इथले जे सभागृह नेते आहेत त्यांचं भाषण आहे, रेकॉर्डवर आहे ते असं म्हणाले की ज्या दिवशी आपल्याकडच्या राजकीय लोकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातली तेव्हाच मराठी शाळा बंद पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे जेव्हा ते बोलले तेव्हा तिथल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. पण त्यांच्या सकट ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्याही बहुतेकांची मुलं मराठी माध्यमात जात नाहीत. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की आधीच्या लोकांनी नाही घातली त्यामुळे आपण आता घातलं नाही मराठी माध्यमात, ही आपली चूक नाहीये, कारण ऑलरेडी कुणीतरी चूक करून झालेली आहे. आता त्या चुकीचं पुढचं पाऊल प्रणयने जे आमच्या लक्षात आणून दिलं ते म्हणजे जर शिशुवर्गच मराठीमध्ये सुरू झाले, इंग्रजीमध्ये सुरू झाले तर असं होत नाही. असं असं घडलंय आपल्याकडे की शिशुवर्ग मराठीतला आहे पण मुलं पुढे जाऊन इंग्रजीत गेलेली आहेत. कारण पालकांना असं वाटतं की शिशुवर्ग उपलब्ध नाहीये ना जवळपास कुठला, किंवा परवडत नाहीये, तर शिशुवर्गात काय तसंही शिकायचं नसतं फारसं, घाला मराठी माध्यमात, पण शाळा इंग्लिश मिडियमची आहे. असं उलट घडताना तुम्हाला दिसणार नाही की पालकांना शिशुवर्गातली जर फी परवडते किंवा घालावंसं वाटतं इंग्रजी माध्यमामध्ये तर शिशुवर्गात इंग्रजीत घालतील आणि मग समाधानी होतील किंवा पश्चाताप होईल त्यांना आणि पुढे जाऊन असं म्हणतील की आता मुलांना मराठी माध्यमात घालतो. असं होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे प्रणय म्हणतोय त्या प्रकारचा धोका महानगरपालिकेच्या या क्षेत्रामध्ये पुढच्या 10 वर्षात आहे. आणि महानगरपालिकेनं जसं आता म्हटलंय की आम्ही मराठी शाळांना हात लावत नाही. मराठी शाळांना हात न लावता मराठी शाळा बंद करता येऊ शकतात. म्हणजे मराठी शाळेच्या कॅम्पसमध्ये मराठी शाळेपासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही शिशु वाटिका तयार केल्या, तुम्ही ज्युनियर केजी, सिनियर केजी सुरू केलं किंवा प्राथमिक सुरू केली की आपोआप त्या संसर्गाने तिथली इंग्रजी माध्यमाच्या संसर्गाने मराठी माध्यमाची शाळा बंद पडते. आता खाजगी ज्या संस्था आहेत आपल्याकडच्या त्यांची कार्यपद्धती कशी आहे, त्या त्यांच्याच कॅम्पसवर इंग्रजी माध्यमाची शाळा काढतात, एसएससी बोर्डाची. पुढच्या टप्प्याला त्या एसएससी बोर्डाची शाळा बंद करतात कारण ते म्हणतात पालकांना आता एसएससी इंग्रजी पण नकोय, आता सीबीएसई पाहिजे, मग आयसीएसई पाहिजे, मग आयजीसीएसई पाहिजे. तुम्ही हायवेला खारघरपर्यंत कामोठ्यापर्यंत गेलात तर डाव्या हाताला सगळ्या ज्या मोठ्या सगळ्या इमारती आहेत त्या इंटरनॅशनल शाळांच्या इमारती आहेत. आणि ह्या ज्या इंटरनॅशनल शाळांच्या इमारती आहेत त्या इंटरनॅशनल शाळांच्या बाबतीमध्ये दर एप्रिल मे मध्ये जून मध्ये तुम्ही असं पाहाल की मनसेचे लोक, शिवसेनेचे लोक त्या शाळांमध्ये जाऊन आंदोलन करतात की फी वाढली आहे, फी वाढलेली काही पालक देऊ शकले नाहीत म्हणून त्या मुलांना घरी बसवलं, तर त्या शाळेच्या भोवती जाऊन आंदोलन करतात. आता हे रोगाच्या लक्षणावर इलाज करण्यासारखं आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा हा प्रॉब्लेम आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेची फी हा प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे तुम्ही इंग्रजी माध्यमाची फी गेल्या वर्षी 500 होती, यंदा 700 झाली, तर तुम्ही वरच्या 200 रुपयांसाठी जेव्हा भांडता तेव्हा मुळात आधीचे 500 रुपये घेतले जाणं हा पण प्रॉब्लेम होता आणि इंग्लिश मिडियमची शाळा हा पण प्रॉब्लेम आहे. हे आपल्या राजकीय पक्षांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या का लक्षात येत नाही? कारण त्यांच्या जगण्यात ते नाहीये. त्यांची मुलं शिकत नाहीत मराठी माध्यमामध्ये, नेत्यांची शिकत नाहीत, केडरची शिकत नाहीत. कारण बहुतेक राजकीय पक्षांचा मराठीमध्ये शिकून काही फायदा होऊ शकतो आपल्या मुलांचा याच्यावर अजिबात विश्वास नाहीये. याचं कारण त्यांना असं वाटतं की जग काय मागतं आहे, तर जग चटपटीत इंग्रजी बोलणाऱ्या मुलांच्या शोधात आहे आणि तशाच प्रकारची काही एक व्यवस्था आपण करायला पाहिजे. तर आता ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रणय सारखा मुलगा पुढाकार घेतो आणि त्याने परवा अभ्यास केंद्राच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याने सांगितलं
की असा पुढाकार तो का घेतो आहे, तर त्याला असं वाटतं आहे की पुढे जाऊन त्याच्या मुलीला जेव्हा शिकवण्याचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेला जर मराठी माध्यमाचे बालवर्ग उपलब्ध नसतील तर मराठी माध्यमाच्या शाळाही उपलब्ध होण्याची काही शक्यता नाही. आणि एका पातळीवर तो हा प्रयत्न जसा इतरांसाठी करतो आहे तसा स्वतःच्या मुलीसाठी पण करतो आहे. खूप ठिकाणी महाराष्ट्रात असं घडलेलं आहे की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून लोकांनी खाजगी मराठी माध्यमाच्या शाळा काढल्यात, अनुदानित काढल्यात, विनाअनुदानित काढल्यात, स्वयंअर्थसहाय्यित काढल्यात. तर आता प्रणय जो प्रयत्न करतो आहे तो त्या प्रकारचा आहे. आता आपण असं धरूया की साधारणपणे 8-10 लोक आपण अभ्यास केंद्राच्या रीतसर प्रवाहात नसलेले आणि नव्याने ह्या सगळ्या गोष्टीची जोडून घेणारे आलेले आहेत. आपल्या पुढे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे हे जे सगळे शिशुवर्ग आहेत या सगळ्यांना विरोध करण्यासाठी आपण लोकांच्या पातळीवर काय करू शकतो. आता लोकांच्या पातळीवरचा प्रश्न असा आहे की आपण एक तपासून पाहिलं पाहिजे प्रणय की हे महापालिकेनं सुरू केल्यानंतर जनतेचा त्याला प्रतिसाद कसा आहे. माझा असा अंदाज आहे की जनतेचा त्याला प्रतिसाद उत्स्फूर्त असणार आहे. कारण लोकांना असं वाटतंय की खाजगी संस्था चालकांकडे जे शिक्षण दिलं जातंय ते महागडं आहे. महानगरपालिका तेच शिक्षण इंग्रजी माध्यमातलं फुकटात किंवा कमी पैशात देत असेल तर लोकांना ते महापालिकेच्या लोकशाहीवादी वृत्तीचं लक्षण वाटतं, जे मुंबईमध्ये आदित्य ठाकरेने पण केलं. महानगरपालिकेच्या शाळांचं त्याने सरसकट सीबीएसईकरण केलं. आपल्याला दिसतंय की त्यामुळे मुंबईत 10 वर्षांनी एकही मराठी शाळा राहणार नाही. पण जे लोक आपली मुलं त्या शाळेत घालतायत त्यांना तसं काही वाटत नाही. तर आता आपण ज्यांची मुलं लहान आहेत किंवा ज्यांची लग्न झाली आहेत आणि जे आपल्या मुलांना घालू इच्छितात शाळांमध्ये अशा माणसांशी संवाद साधण्याचा आपल्याकडे काय मार्ग आहे. म्हणजे समजा आपण एक 20 लोकांनी जाऊन महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर एक छोटेखानी काही आंदोलन केलं तर अशा प्रकारच्या वाटिका शिशुवर्ग हे चालवा असं आंदोलन करणारे 500 लोक महानगरपालिका गोळा करून आणू शकते. म्हणजे मग एकतर राजकीय पक्षांशी बोलणं आलं, ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याशी बोलणं आलं. त्यांना काही शिक्षणशास्त्र बालमानसशास्त्र माहिती नसेल अशातला भाग नाहीये. पण त्यांचं असं आहे की आता एकदा इंग्रजी माध्यमातले बालवर्ग सुरू झाले की लोक काही एका टप्प्यानंतर महानगरपालिकेच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातील असं नाही. ते तिथून बाजूला पडतील आणि नंतर लोक इंग्रजी माध्यमाच्या दुसऱ्या शाळांमध्ये जातील. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची स्वतःची एक इकोसिस्टीम आहे, चांगल्या प्रकारे पैसे देणारी इकोसिस्टीम आहे. तर तिला कसं तोंड द्यायचं हा एक आपल्या समोरचा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे 2 गोष्टी मी सुरुवातीला सांगतो, मग तुमचे सगळ्यांचे प्रश्नही आले, सरही बोलले की मग आपण बाकीचं बोलूया. एक म्हणजे आपण ज्यांना असं वाटतंय की मराठी माध्यमाचे बालवर्ग चालावेत अशा एक 50, 100, 200 पालकांचं आपल्याला एकत्रीकरण करता येणं शक्य आहे का. आणि त्यांना घेऊन आंदोलन नाही, कारण लोक सर्वसामान्य माणूस या प्रकारे आंदोलन वगैरे शब्दाला घाबरतो. तर समजा काहीतरी म्हणणं मांडता येणं शक्य आहे का हे करून पाहिलं पाहिजे. दुसरं, महानगरपालिकेशी आपल्याला असा एक पत्रव्यवहार करायला पाहिजे जो कदाचित सर असतील, रमेश पानसे असतील यांच्या सोबत आपल्याला करावा लागेल आणि कदाचित सभागृह नेत्यांना सांगून आपल्याला शिक्षण तज्ज्ञांना घेऊन त्यांची वेळ घ्यावी लागेल की हा एक अत्यंत आत्मघातकी निर्णय तुम्ही घेतला आहे. म्हणजे सर, पानसे सर, इथली काही मंडळी, समजा आपण गजाननला सांगितलं, गजानन काळेला सांगितलं, अभिजित पानसेला सांगितलं, त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या नगरसेवकाच्या मदतीने आपण सभागृह नेत्यांना जाऊन भेटलो किंवा संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही भेटलो की तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे अंतिम दुष्परिणाम काय होणार आहे हे जर आपल्याला त्यांच्या पुढे मांडता आलं तर अशी एक शक्यता आहे की ते त्यांना कॉन्शियन्स असेल की नाही मला माहिती नाही, पण एका टप्प्याला किमान आपलं म्हणणं रजिस्टर होईल. आणि ज्या पालकांना आत्ताच्या घडीला असं वाटतं आहे की महानगरपालिका चुकीचं करते आहे तर त्या लोकांना सुद्धा थोडंफार बळ मिळण्याची एक शक्यता आहे. आता इथे आपण एका क्लासच्या मदतीने हे सगळं करतो आहोत. आपल्याला 1-2 महिन्याच्या तयारीने कदाचित नवी मुंबईतल्या 100-200 माणसांच्या पर्यंत जाता येईल का. इथले शिक्षक काही भूमिका घेतील का. कारण महानगरपालिकेच्या शिक्षकांना पण आपण हे सांगायला पाहिजे की समजा 2 वर्षानंतर ही बालवर्गातली मुलं पहिलीत आली तर ती पहिलीच्या इंग्रजी माध्यमाला जातील, ती पहिलीच्या मराठी माध्यमाला येणार नाही. आणि पुढच्या काही वर्षामध्येच तुमच्याकडे प्राथमिक शाळेला पूर्ण गळती लागेल आणि प्राथमिक मधलं एनरोलमेंट पूर्ण थांबेल. तर ही तुमची तयारी आहे का. तर महानगरपालिका दुसरं काय म्हणेल
की ह्यांनी स्वतःला बदलून घ्यावं. या शिक्षकांनी, ज्यांनी 20-25 वर्ष मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवलेलं आहे, ते शिक्षक 2 वर्षामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिकवण्यासाठीची तयारी करू शकतील, कारण त्यांचं ट्रेनिंग नाहीये त्या प्रकारचं. तर त्यासाठी शिक्षकांशी बोलता येईल का, पालकांशी बोलता येईल का, राजकीय पक्षांमधल्या लोकांशी बोलता येईल का. आता राजकीय पक्षांमधले इथे तो सेनेचा नगरसेवक आहे, आनंद पण म्हणला बघ तुला त्या दिवशी, सेनेचा जो नगरसेवक आहे तो त्याची पण त्याचं स्वतःचं मूल इंग्रजी माध्यमात आहे. त्यामुळे बोंब अशी आहे की त्याला जर उद्या कोणी 4 चौकांमध्ये विचारलं की तू इंग्रजीतल्या बालवर्गाला का विरोध करतोस, तुझं मूल जर इंग्रजी माध्यमात शिकता येतं, तर तो उत्तर नाही देऊ शकणार. तर या पद्धतीनं एक 100-200 माणसं पुढच्या 1 महिन्याभरात मोबिलाइज करता येतील का, हा लोकांच्या पातळीवरचा भाग. आणि खूप तातडीने एक 8-1 दिवसामध्ये शिक्षण तज्ज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञांना सोबत घेऊन आपण सभागृह नेत्यांना, मे बी गणेश नाईकांना सुद्धा, ते इथले सगळं बघणारे गृहस्थ आहेत, तर यांना भेटून आपण आपलं म्हणणं मांडावं. त्याचा थेट निर्णयावर परिणाम होईल का मला माहिती नाही, कदाचित नाहीच होणार, पण किमान अशा प्रकारे विचार करणारे पण लोक नवी मुंबईच्या हद्दीमध्ये आहेत, त्यांचं म्हणणं पण ऐकून घेतलं पाहिजे. आणि मग त्यातनं लोकांचं थोडं बळ एकवटलं आणि लोकांना वाटलं की अगदी प्रतिकात्मक काहीतरी आंदोलन करायचं आहे किंवा काहीतरी चळवळीचं काम करायचं, तर ते त्यावेळेला ठरवू आपण. पण आत्ता लोक मुळात ह्या मुद्द्याच्या बाजूने लोक आहेत का, ही आपल्याला, मुद्दा आपला बरोबर आहे, या मुद्द्यावरच मराठी भाषेचं हित अवलंबून आहे हे आपल्याला कळतं आहे. पण समाजाला एकूण भाषेच्या प्रश्नाबाबत जी ग्लानी आहे ना, ते पाहता लोकांना खूप असं टोचून जागं करावं लागणार आहे. तर त्यासाठी आणखी काय करता येईल मला माहिती नाही. म्हणजे आपल्याला नवी मुंबईतल्या आणखी काही लोकांशी एकत्रितपणे बोलावं लागेल. नवी मुंबईतले जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना समजा इथल्या प्रेस क्लबमध्ये आपण बसून आपला मुद्दा समजावून सांगितला आणि त्यांना भेटण्यासाठीच आपण 1-2 तास काढले, किंवा ज्या दिवशी आपण सभागृह नेत्यांना भेटणार आहोत त्याच्या आधी 2 तास समजा आपण त्यासाठीचा वेळ काढला, तरी सुद्धा मला वाटतं त्यातनं काही घडू शकेल. तर ही एक प्राथमिक माहिती, प्राथमिक मांडणी मी तुमच्या समोर आता केली. सर तुम्ही बोला. तर अशा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा विषय घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी याला विरोध करताना असं म्हटलं की हे जे पूर्व प्राथमिक वर्गांचं इंग्रजीमध्ये रूपांतर आहे किंवा ते पूर्णपणे इंग्रजीतून सुरू करणं जे आहे ते क्रिमिनल स्वरूपाचं आहे, गुन्हेगारी स्वरूपाचं आहे. या संदर्भामधलं जे वैश्विक संशोधन आहे त्या संशोधनानुसार जे समाज आपल्या भाषेपासून पूर्णपणे तुटून दुसऱ्या भाषेमध्ये प्राथमिक शाळेपासून ज्यावेळी इंग्रजी किंवा कुठली दुसरी डॉमिनंट लँग्वेज स्वीकारतात माध्यम म्हणून, ते समाज भाषिक सांस्कृतिकदृष्ट्या खूप मागे पडलेले आहेत, खूप मागे पडलेले आहेत. आणि आता साधनाने जो मुद्दा काढला, 2000 साली पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं, त्याची बॅच 10वी-12वीची मला वाटते 2010-12 नंतर निर्माण झाली. 1990च्या दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी शाळांऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या. आता ही मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकून 30शी 40शी पर्यंत आलेली आहेत. आता या मुलांनी काय प्रकारची प्रगती केली बौद्धिक क्षेत्रामध्ये याचं कोणी सर्वेक्षण केलेलं नाही. पण अंदाज असा आहे, जे युनेस्कोने असं म्हटलेलं आहे की आताच 40% लोक मातृभाषेतील शिक्षणापासून वंचित आहेत. आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, कारण खूप मोठी बौद्धिक संपदा वाया जाते परभाषेमध्ये शिकल्यामुळे. कारण जे लोक परभाषेमध्ये शिकतात त्यातले 4-5% लोक वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्रज्ञानाशी संबंधित, तेही तंत्रज्ञानाशी संबंधित, सामाजिक शास्त्रांशी संबंधित नव्हे, किंवा एक सिद्धांत निर्माण करणे, संशोधन करणे या पातळीवर नव्हे, पण नंबर 2ची जी सप्लिमेंटरी अशी जी कामं आहेत तर त्याच्यामध्ये हे लोक वेगळ्या प्रकारचे जॉब्स मिळवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. पण उर्वरित एक मोठा वर्ग जो आहे तो पूर्णपणे ज्ञानापासून वंचित झाला आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून तो फेकला गेला. म्हणजे ड्रॉपआउटचे रेट झालेच, त्यांचं आत्मभान हे झालं, संस्कृतीपासून स्थानिक जीवनापासून ते तुटले आणि कोणत्याही प्रकारची बौद्धिक कामगिरी ते करू शकले नाहीत. म्हणजे ही एक प्रकारची अक्षमता आहे.
म्हणजे आपलं माध्यम सोडून शालेय स्तरावर तुम्ही ज्यावेळी दुसरं माध्यम निवडता त्यावेळी ती एक फार मोठी सांस्कृतिक दुर्घटनाच असते. असं कुठेच झालेलं नाही. असा एकही पृथ्वीवरचा समाज दाखवता आला नाही की यांनी, म्हणजे आफ्रिकेमध्ये असं झालंय, त्यांचाही अभ्यास झाला आणि कांच्या इलाई आणि काही लोकांनी असं म्हटलं, हे बघा आफ्रिकी देश आपल्या भाषा सोडल्यानंतर खूप प्रगत झाले, पण त्यांचंही जे सर्वेक्षण नंतर झालं तर त्याच्यामध्ये असं दिसलं की काही टक्के लोक हे इंग्रजीवर प्रभुत्व संपादन करून प्रगत देशांमध्ये काही जॉब्स निर्माण करू शकले, पण उर्वरित जनता ही काही प्रोडक्टिव्ह करूच शकली नाही. याचं कारण संपूर्ण समाज म्हणून हे शिफ्टिंग जे आहे, हे शिफ्टिंग कधीच त्या समाजाला लाभदायकच होत नाही. म्हणजे कल्पना करा की आपला संपूर्ण समाज आणखी 10-20 वर्षांनी पूर्ण इंग्रजीकरण झालं, प्राथमिक स्तरापासून अगदी पीजी पर्यंत, तर आपली प्रगती होईल का? तर आपली प्रगती होणारच नाही. म्हणजे 50 ते 60% लोक की नाही, त्यांचा परफॉर्मन्स एरवी ते माध्यमातून, मराठी माध्यमातून शिकले असते तर ज्या स्तरावर कमाल उंचीपर्यंत गेले असते त्याच्यापेक्षा खूप त्याचा बिलो ॲव्हरेज राहणार. हे जर समजा संशोधनांती सिद्ध झालं असेल तर आपण हा आत्मघातकी निर्णय का करतो? आता हा आत्मघातकी का निर्माण करतो याचं एक कारण आपली विकासाची कल्पना अशी झाली आहे की पुलं बांधणे, रस्ते बांधणे म्हणजे विकास, इंग्रजीमध्ये शिकणे म्हणजे विकास, पण याचे दूरगामी जे परिणाम आहेत ते फार भीषण आहे. म्हणजे आपण कोणत्याही प्रकारची बौद्धिक कामगिरी, आणि हे झालंच आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा की निर्मितीच्या संदर्भामध्ये आपला समाज 1960-70च्या पूर्वी ज्या प्रकारची बौद्धिक कामगिरी आपल्याकडचा सुशिक्षित समाज करत होता त्याच्या कितीतरी पटीने कमी अशा प्रकारची निर्मिती आता इंग्रजी शिकलेला करतोय. आता इंग्रजी शिकलेला 5-10% युरोप अमेरिकेमध्ये जाऊन डॉलरमध्ये पैसे मिळवतो वगैरे, ठीक आहे, आणि त्याचा आपल्याला अप्रूप आहे. पण सगळे लोक ह्या शिफ्टिंगशी, आता मी उजव्या हाताने जे काम करू शकतो ते उद्या मला सांगितले डाव्या हाताने, त्यातले काही लोक असे असतील की ते दुसऱ्या हाताने देखील तेवढंच काम करू शकतील, पण सगळे लोक नाही करू शकणार ना. म्हणजे तुम्ही तुमची वास्तविक क्षमता जी आहे बौद्धिक आकलनाची देखील आणि सर्जनाची देखील, ही शक्ती दुसऱ्या भाषेच्या माध्यमामध्ये तुम्ही गमावूनच बसता. त्यामुळे आयडियल काय आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये, म्हणून अभ्यासकांनी सांगितलेलं आहे की शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं हा निर्णय व्यक्तिगत नाहीच आहे मुळामध्ये. हा निर्णय पालकांना देता येत नाही, हा निर्णय समाजाने घ्यायचा आहे. आणि समाजाने का घ्यायचा आहे? तर समाजाची एक विशिष्ट भाषा असते, त्या भाषेतून काही निर्माण करायचं असतं, त्याची प्रगती करायची असते आणि समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन पुढे जायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये काही लोकांना एक्सेप्शनल म्हणून आपण माध्यम बदलाची जर परवानगी दिली तर कोणत्या अटींवर घेऊ शकतो? म्हणजे भारतामध्ये पूर्वी अशी होती की बदली झालेल्या नोकऱ्यांच्या जे आहेत त्यांच्या संदर्भात एकदम नाईलाज म्हणून त्यांना परवानगी द्या, किंवा स्थलांतरामुळे काही लोक आले असतील तर त्यांना परवानगी द्या. पण आदर्श स्थितीमध्ये एखाद्या भाषिक समाजातल्या सगळ्याच मुलांनी त्या भाषेच्या माध्यमातून किमान शालेय शिक्षण घेतलं पाहिजे, किमान शालेय. आता उच्च शिक्षण त्यांनी घ्यावं का? आयडियली उच्च शिक्षण देखील घ्यावं, पण तुम्ही 5वी नंतर इंग्रजी शिकलात, पदव्युत्तर स्तरावर पदवी स्तरावर तुम्ही इंग्रजी शिकलात, हरकत नाही. या प्रकारचा बायलिंग्वलिझम देखील झालेला आहे आणि तुम्ही 8वी 9वी 10वी पर्यंत तुम्ही मराठी माध्यमातून शिकलात तर तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीची निर्मिती करू शकता. म्हणजे बेस्ट तुमच्यातलं जे चांगलं जे आहे ना ते ऑप्टिमम लेवलला कुठल्या भाषेमध्ये प्रकट तुम्ही करू शकता? आधी तुमच्या मातृभाषेमध्ये आणि नंतर मग तुमच्या सेकंड लँग्वेजमध्ये. हे जर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड जर प्रिन्सिपल असेल तर या प्रकारचा आत्मघातकी निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःहून जर घेत असतील तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणून सल्लागार समितीने राज्य शासनाला आता असं कळवलेलं आहे की सीईओ किंवा आयुक्त यांना काय प्रकारचे अधिकार आहेत? संपूर्ण समाजाची भाषा बदलण्याचे इतके मोठे अधिकार, जे अधिकार कुठल्याही आपल्या न्यायालयाला देखील नाहीत. या संदर्भातले न्यायनिवाड देखील झालेले आहे, हायकोर्टामध्ये प्रकरण गेलेलं आहे कर्नाटक, आणि याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे देखील 2014चं देखील रुलिंग आहे आणि त्या सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की आपल्या NEP मध्ये देखील असंच म्हटलेलं आहे की तुम्ही मातृभाषेतूनच शिकायला पाहिजे. हे जर आपल्याला आदर्श तत्व सांगत असेल तर तुम्ही हे जे पूर्णपणे शिफ्टिंग करणं आहे, पहिल्यापासूनच त्यांची मुळं उखडून त्यांना दुसऱ्या भाषेमध्ये रुजवण्याचा हा जो प्रयत्न आहे
त्यातून आपण काही निर्माण करू शकणार नाही. आता हे जे आहे हे आता तुम्ही म्हणाल की आम्ही हिंदीच्या वेळी आम्ही असं पाहिलं की हिंदीच्या वेळी उत्स्फूर्त हे होतं की आम्ही हिंदी आम्हाला नकोच आहे. पण इंग्रजीच्या संदर्भामध्ये आता अशा प्रकारचे निर्णय नवी महापालिकेमध्ये घेऊन देखील, आणि तो अनेकांना माहिती आहे, माहिती नाही असं नाहीये की पूर्व प्राथमिक वर्ग इंग्रजीतून सुरू करताय आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. तर नवी मुंबईतील कोणालाच हे माहिती नाही असं नाही, माहिती आहे. पण आता आपले काय झालंय की इंग्रजीशी आपले आर्थिक हितसंबंध तयार झालेले आहेत. पण आर्थिक जरी हितसंबंध जरी तयार झाले असले तरी देखील कुठलाही मोल लॉजिकली तुम्ही हे केलं तर एका विशिष्ट याच्यामध्ये तुम्ही पहिलीपासून त्याला इंग्रजीमध्ये हे केलं तर त्याच्या वास्तविक क्षमतेच्या तो 2-3 पायऱ्या खालीच येतो. ही जर सिद्ध गोष्ट झालेली गोष्ट असेल, म्हणजे आज तुम्ही बघा की आता बाहेर गेलेले डॉक्टर आहेत, ते एरवी मराठीतून शिकले असते ते खरं खरं तर ते वैज्ञानिक होऊ शकले असते. पण डॉक्टर हे त्यांना त्यांची कमाल त्यांचा परफॉर्मन्स वाटतो. हे लक्षात घ्या. म्हणजे आता ज्यांनी कोणी कोणी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे आणि हे जे मनुष्यबळ आहे प्रगत क्षेत्रातलं, ते मनुष्यबळ हे प्रिडॉमिनेंटली तंत्रज्ञानातलं आहे. हे सामाजिक शास्त्रातलं नाहीये, ह्युमॅनिटिक्स मधलं नाहीये. त्यामुळे कोणीच अशा प्रकारचं बौद्धिक, आता तुम्ही बघा की 70-80च्या दशकामध्ये ज्या प्रकारचे तत्वज्ञ विचारवंत आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालं, भारतीय स्तरावर निर्माण झालं, त्याच्या जवळपास जाईल असा एकही माणूस आपल्याला गेल्या 20-30 वर्षामध्ये सापडत नाही. याचा अर्थ काय की हे बौद्धिक खुजेपण आहे. आपण सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत खुजे झालो आहोत. आणखी मी तुम्हाला खात्रीने सांगतो की नवी मुंबईतील हा प्रयोग जर त्याचं महाराष्ट्रावर त्याचं अनुकरण झालं तर येत्या 2050 पर्यंत महाराष्ट्र बौद्धिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत बिलो ॲव्हरेज झालेलं असेल आणि आपल्याला कोणीही सुधारू शकत नाही. आता ही फार गंभीर गोष्ट आहे. आता शासनाला काय आहे, शासनाला या प्रकारच्या भाषिक जाणीवा बोथट झालेला समाजच त्याला हवा आहे. म्हणजे त्यांचा जो धर्माचा अजेंडा आहे, कळलं का, तो धर्माचा अजेंडा त्यांना पुढे रेटता येईल की लोक जास्तीत जास्त पोटार्थी व्हावेत आणि पोटाच्या गरजा पुरत्याच फक्त त्यांनी विचार करावा, बाकी कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचं अजिबात उन्नयन होऊ नये. हा जर शासनाचा अजेंडा असेल तर शासन, आता आम्ही जो ठराव त्यांना पास करून दिलाय ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, ही दुर्घटना आहे आणि महाराष्ट्र राज्याला भाषिक राज्याच्या संकल्पनेला सुरुंग लावणारी आहे. मुळामध्ये मराठी राज्य जर टिकवायचं असेल तर मराठी शाळा टिकायला पाहिजे. मराठी शाळा जर टिकायच्या असतील तर पूर्व प्राथमिक शिक्षण देखील मराठीतच असायला पाहिजे. तुम्ही हे जर डिजनरेट सुरुवातीपासूनच करायला सुरुवात केली, याचा अर्थ असा आहे की 20, 30, 40 वर्षानंतर महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी असणार नाही. ही इंग्रजी तरी होईल किंवा हिंदी तरी होईल किंवा आणखी कुठली तरी होईल, पण मराठी असणार नाही. त्यामुळे एक प्रकारे 1960 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्राचं हे डिजनरेशन आहे या प्रकारचा, आणि हे गंभीर आहे. मी तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की यांची चौकशी झाली पाहिजे. हे कोण सीईओ आहे, कोण आयुक्त आहे? कारण आम्ही जे भाषा सल्लागार समितीने मराठी भाषेचं धोरण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की शिक्षणाच्या माध्यमाविषयीचा निर्णय हा शासनाच्या प्राधिकृत समितीने घ्यायचा आहे. शासनाच्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला हा अधिकार नाहीये. त्यामुळे राज्याचं भाषा धोरण काय आहे हे समोर ठेवून त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. पण अशा प्रकारे भाषा धोरण त्यांनी बाजूलाच ठेवलं. शासनाला देखील त्या भाषा धोरणाच्या संदर्भामध्ये अंमलबजावण्याची अजिबात आठवण नाहीये. नाहीतर त्यांनी त्याला नोटीस दिलं असतं, हे तुम्ही कोणाला विचारून घेतलं, कुठल्याही शाळेचं माध्यमांतर करता येणार नाही असं भाषा धोरणामध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही मराठी शाळा आहे आणि तुम्ही त्याचं सेमीमध्ये केलं किंवा पूर्ण बोर्ड बदलून इंग्रजीमध्ये केलं तर ते देखील करू नये. आणि प्राथमिक शिक्षण हे काही अपवाद वगळले आणि ते मगाशी मी सांगितले त्या कारणासाठीच फक्त अपवाद करावेत, पण आदर्श स्थितीमध्ये ते मराठीतच असायला पाहिजे. हे जर राज्याचं भाषा धोरण असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आयुक्त वगैरे हे जे लोक आहेत की त्यांना असं वाटतं की आपण इंग्रजीकरण केलं तर आपल्याला सर्व लोकांचा पाठिंबा मिळेल. आता काय झालंय की डेमोग्राफी बदलली. आपल्या ह्या नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमराठी लोक आलेले आहेत आणि मराठी लोकांना असं वाटतंय की अमराठी लोक जर समजा पहिलीपासून इंग्रजी शिकत असतील तर ते पुढे जाऊन नोकरी धंदा आणि याच्यामध्ये, पण ते सुद्धा मिथच आहे. असं काही होणार नाही. म्हणजे ते पुढे जातील आणि आपण मागे राहू असं नव्हे. आपण खरं म्हणजे मराठीतून शिकलो तरच त्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पण या स्पर्धेमुळे मराठी लोक देखील आता हिंदी इतक्या तीव्रतेने विरोधात राहिलेले नाहीये. म्हणजे आज जर तुम्ही
बैठक आता इथे इतक्या कमी संख्येने लोक आलेत याचा अर्थ देखील हेच आहे. तर आता याच्यावर एक मला जो पहिला तातडीने जो उपाय दिसतो, जसं आम्ही हिंदीच्या वेळी केलं होतं की जनरल सभा आम्ही बोलवली, जाहीर सभा, आणि त्याला आव्हान केलं, त्याला बऱ्यापैकी लोक आले. आता असं करावं लागेल की अशी एक भाषा शिक्षण तज्ज्ञांची एक परिषद घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये 4 किंवा 5 लोकांची भाषणं होतील किंवा त्यांची टिपणं येतील. आणि हे फार गंभीर प्रकरण आहे, हे फार तुम्ही लाईटली घेऊ नका की याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्र राज्याच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्याचे आहेत. हा जो निर्णय, हा निर्णय तुम्हाला वाटतो तितका नाहीये की गोरगरिबांच्या मुलांना पूर्वप्राथमिक पासून मोफत शिक्षण उपलब्ध करून दिलं. हे फार आत्मघातकी आहे. तर हे लोकांना सांगण्यासाठी म्हणून अशी एखादी तातडीने जर महिनाभरामध्ये जर परिषद घेतली आणि त्याचा जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम केला की याच्यामध्ये आपल्याला जो वाटतोय फायदा, तो फायदा नाहीच आहे, दूरगामी जाऊन खूप परिणाम दुष्परिणाम होणार आहे. ही फार गंभीर गोष्ट आहे. तर हे 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 आपल्याला तातडीने कसं काय सांगता येईल? नाहीतर हे आपण लाईटली घेतलं तर काय होईल, चालू देणार. आणि मग आमच्या सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरीमध्ये ते लोक तयारच आहेत की आता त्यांनी पहिलीपासून आमच्याकडे बहुतेक सगळ्या CBSE आणि याच्या शाळा सुरू झालेल्या आहेत गावोगावी, आणि त्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. उद्या ज्या अंगणवाड्या आहेत त्या सुद्धा समजा त्यांनी सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी आणि इतर कुठल्या नागपूर वगैरे यांनी जर समजा इंग्रजीतून सुरू करायच्या म्हटल्या तर त्या पटकन तिथे करू. तेव्हा म्हणून प्रगत देशांमध्ये काय आहे की हा निर्णय एकेका व्यक्तीचा नाहीच आहे मुळामध्ये. म्हणजे मी माझ्या मुलांना कुठल्या माध्यमात पाठवेल, समाज ठरवेल. आणि समाज कोणाला उद्देशून करेल की या क्षेत्रातलं सिद्धांत काय म्हणजे मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यातून त्यांची चांगली अभिव्यक्ती व्हावी, प्रगती व्हावी. यासाठी आयडियल काय आहे? तर आयडियल हेच आहे. हेच जर असेल आणि जर समजा दुसऱ्या भाषेमध्ये शिकून जर समजा 2 किंवा 4% अधिक कोणाची प्रगतीच झालेली नसेल, म्हणजे तुम्ही आता बघा की मॉलमध्ये आता मी बघतो की इंग्लिश मिडियममधून शिकलेले देखील 10-12 हजारामध्ये मॉलवर डिलिव्हरी बॉय किंवा याच्यावर काम करतात. आता काय फरक पडला मला सांगा? एरवी ते मराठी माध्यमातून चांगले शिक्षण घेतलं असतं तर कदाचित ते पुढे सस्टेन झाले असतील. ड्रॉपआउटचं प्रमाण खूप वाढलं. ग्रॉस एनरोलमेंट कॉलेजमधला रेशिओ देखील जितका वाढायला पाहिजे तितका वाढत नाहीये. म्हणजे तो 30% अधिक जात नाहीये. 30% इतकेच लोक फक्त कॉलेजला जातात. याचा अर्थ असा आहे काय की त्यांना न समजणाऱ्या भाषेमध्ये ते फार काळ सस्टेन होणारच नाही. इतकी संपूर्ण समाजाची क्षमताच नाहीये कुठल्याही समाजाची. म्हणजे उद्या आपण फ्रेंचमध्ये हे करायला गेलं तर नाहीच आहे, किंवा फ्रेंच लोकांना इंग्लिश शिकायला सांगितलं तर ते देखील त्याच्यातून ड्रॉपआउट त्यांच्यातील वाढणार आणि प्रगती करणार नाही. त्या या दृष्टिकोनातून आपल्याला लोकांना निरुत्तर काय, आपल्याला आर्ग्युमेंट काय केलं जातं, गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये का? आता हा खरं म्हणजे प्रश्नच मुळामध्ये चुकीचा आहे. कळलं का? बाकीचे लोक म्हणजे मी मागे त्या फेसबुकवर लिहिलंय की आपण जी एक चूक केली आहे 10% लोकांनी, त्या चुकीचं 90% लोकांना सार्वत्रिकीकरण करायला लावतोय. म्हणजे 100% लोकांनी ही चूक झाली म्हणून ती बरोबर नाही ना होत. एखादी चुकीची गोष्ट सगळ्या लोकांनी केल्यानंतर ती बरोबर ठरते का? चूक ही चूकच आहे. त्यामुळे आता 10% लोकांचं नुकसान होत आहे, उद्या 90% लोकांचं आणखी नुकसान होणार आहे. त्यामुळे ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे तातडीने आता आपल्याला करायला पाहिजे की महिन्याभरात आपण जाहीर सभा आणि अशा प्रकारची एक मोठी चांगल्या प्रकारची प्रसिद्धी वगैरे देऊन एक परिषद तज्ज्ञ लोकांची, आणि मग त्यातून जे इनपुट मिळेल की नाही ते आता इथेच करायला पाहिजे. याचं कारण काय की इथे सुरुवात झालेली आहे डिजनरेशनला. हळूहळू तुम्ही बघा की पुढच्या वर्षामध्ये नागपूरला होईल की आणखी कुठेतरी होईल, या अंगणवाड्या सुरू होतील. कारण इथे झाली हे, त्यामुळे सार्वत्रिकरण पटकन होऊ शकतं. आणि हे जे राजकारणातले लोक आहेत की नाही त्यांचा एक भ्रम आहे की सगळ्या लोकांना इंग्रजीतून पहिलीपासून शिकवलं की येत्या 10, 20, 30 वर्षामध्ये आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, खूप प्रगती होईल. ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. खूप वाढलेली आहे. हो 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 नाही, काही लोकांना तर मतिमंद ठरवून, काही लोकांना मतिमंद ठरवून की नाही त्यांना दुसऱ्या शाळांमध्ये
स्विच केलं, हा असं होणार आहे ते. मला सांग, आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जर हा निर्णय चुकीचा आहे हे बिंबवायचं असेल तर दोन गोष्टी करायला लागतील. एक म्हणजे सर असतील, पानसे असतील, अशा प्रकारचे काही लोक आपण समजा एक दिवसभराची परिषद घेतली नवी मुंबईमध्ये एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी, नवी मुंबईत अशी घ्यायची तर जिथे अधिक लोक येतील, येण्याची शक्यता, अशी जागा कुठली आहे आणि सभागृह जिथे 100-150 लोक येऊ शकतील. सभागृह तर सगळीकडेच आहे ठिकठिकाणी. मला आधी असं वाटत होतं की या संदर्भात जे काही घडेल ते पालिका मुख्यालय इथे आहे त्याच्या जवळपासच्या मराठी बहुळी लागेल कुठेही घडलं तर बरं राहील. आणि आणखी एक म्हणजे सुरुवातीच्या काळात ते वाशी होतं, आताच्या काळात मराठी आहे. इथे 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, 3 ते 4 रुग्णालय आहेत मोठी, एक खूप मोठा मॉल आहे. आणि तुम्ही स्टेशनवरून आला असेल तर तुम्हाला बाहेर आल्यावर इथलं शिक्षणाचं साम्राज्य कळलं असेल. सुरुवातीच्या 90 ते 2000च्या काळामध्ये एवढं 3 ते 4 क्लासेस वगैरे होते, असं सगळं भरपूर आहे. आणि महापौर जे आहेत त्या नेरूळच्या आहेत, नवी मुंबईच्या, त्यांचे पती स्वतः नगरसेवक आहेत. आणि हे सगळेच्या सगळे केवळ ज्येष्ठांच्या अधीन आहेत, म्हणजे नाईक. आणि नाईकांचं सध्या प्रचंड मोठा नाईलाज असा आहे की भाजप सांगेल जसं किंवा ह्या प्रशासकीय बाबतीत त्यांना ते ऐकावंच लागणार आहे असं. आणि त्यामुळे इतर काहीही केलं आपण. बरं, दुसरी एक गोष्ट अशी की चव्हाणसर इथे माझे वडील, आपल्या इथले 3 नगरसेवक आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत, जे स्वतः अर्थात मराठी माध्यमात शिकलेले असणार त्या काळात सुद्धा. त्यामुळे आपल्याला इथे जो ठरवून केला जाणारा विरोध आहे तो काही फार होणार नाही असं मला वाटतं कुठेही. म्हणजे जागा नेरूळ असेल किंवा वाशीची समस्या सध्याची अशी झाली आहे की वाशीमध्ये खूप लोक गुंतलेली आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. आणि वाशी ही बाजारपेठच बनलेली आहे, मार्केट म्हणा किंवा काय. म्हणून तिथे अशा कार्यक्रमाला किती येतील. एक साहित्य संघ म्हणून वाशीला एक जागा आहे जिथे बऱ्यापैकी अशी लोक पूर्ण तिथे म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात वर्षानुवर्ष. तर आता तिथे जर नूतनीकरण असेल पण अशा काही संस्था, तिथलं साहित्य संघ झाले, ज्येष्ठ नागरिक मंडळ झाली, नवी मोठी चळवळ आहे ज्येष्ठ नागरिक संघाची, अशा स्वरूपाचे आपल्याला. पण समजा जी काही जागा आपण इव्हेंच्युअली ठरवायची ती ठरवली, 100-150 माणसांना सोबत घेऊन काही करायचं असं झालं आणि 1 महिन्याभराचा वेळ आपण घ्यायचा म्हटलं तर त्या महिन्याभरामध्ये लोकांना भेटून, ज्येष्ठ नागरिक मंडळ असतील, साहित्य मंडळ असतील, यांना भेटून येणारा श्रोतृवर्ग गोळा करायचा, त्यांच्या मार्फत वातावरण निर्मिती करायची. यासाठी आपल्याला एक 4 ते 5 तरी माणसं अशी लागतील की जी त्या भागामध्ये जाऊन लोकांशी बोलतील, फोनवर बोलतील, मेसेजेसवर बोलतील आणि माणसं येतील असं पाहतील. त्यांनाही बोलू. हो हो. तुम्ही का आणले आणि ज्यांना त्याच्यासाठी लोक आहेत कळायसाठी की पुढे जर माझ्या मुलाला घराला शाळा, माझा जो अधिकार आहे मातृभाषा शिकवण्याचा, आता हा जो आहे की नाही, मागे येणार हे आहे, हा जो मुद्दा आहे की नाही, मातृभाषेतून शिकण्याचा मूलभूत जो अधिकार आहे ना, तो आपला बहुसंख्यांचा बाधित होणार आहे. कारण काय, कारण कर्नाटकने हे लक्षात घेतलं होतं. कर्नाटकने 1998ला हे केलं, नाही कोर्टात जायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने काय केलं की मातृभाषेतून मुलांनी शिकलं पाहिजे, पण अल्पसंख्याकांच्या मातृभाषेतून शिकण्याच्या अधिकारावर बाधा येऊ नये म्हणून ते बहुसंख्याक असलेल्या लोकांमध्ये शिकायला गेले तर तिथली स्थानिक भाषा त्यांच्यावर लादू नका. आता काय होणार आहे, जर समजा बहुसंख्याक लोकच परभाषेमध्ये शिकायला लागलेत आणि म्हणजे सरकारनेच त्यांना भाग पाडलं तर बहुसंख्याकांमधलेच लोक अल्पसंख्याक होणार आणि मग म्हणणार की आम्हाला मराठीतून शिकायचं आहे, बालवाडी उपलब्ध नाही सरकारी, आम्हाला खाजगी याच्यामध्ये परवडत नाहीये. तर त्यामुळे हा मुद्दा पुढच्या काळामध्ये न्यायालयाचा देखील होऊ शकतो. कारण सरकारला अशा प्रकारे बाहेरून दुसऱ्या माणसांना स्थानिक भाषा शिकवण्याची माध्यम भाषा म्हणून एक भाषा पण शिकू शकतं. जर नसेल तर तुम्ही पहिलीपासून दुसरी भाषा
ही कशी काय सर्रासपणे शिकवता? मग मराठी माणूस हा मायनॉरिटीमध्ये येईल आणि अल्पसंख्याक म्हणून त्याला मराठी शाळा मिळणार नाही, बालवाड्या मिळणार नाहीत मराठी म्हणून. आणि हे होणारच आहे. म्हणजे काय होणार आहे की गव्हर्नमेंट म्हणेल की खूप कमी लोक आता आहेत मराठीकडे येणारे आणि हे इकॉनॉमिकली व्हायबल नाहीये बालवाडी चालवणे, शाळा चालवणे. आता त्यांचं आर्ग्युमेंट तेच आहे की इतक्या 10 लोकांसाठी 20 लोकांसाठी कुठे शाळा हे करणार, कुठे इतके 2-2 शिक्षक. कारण हा बहुसंख्याक लोकांचा भविष्यातील अल्पसंख्याक ठरण्याचा हा हे आहे, धोका आहे. आणि या बेसिसवर मुलांना कोर्टात जाता येईल, पण आताच लोकांना सांगायला पाहिजे की तुम्ही बहुसंख्याक भाषिक लोकांना अल्पसंख्याक तुम्ही हेतू पुरस्सर करताय. कोर्टात हा. कोर्टात जाण्यासाठी सुद्धा आपल्या भोवती जनमत आहे. नाही नाही, पण हे बरोबर आहे. जनमत आहे का आहे का? मग बहुसंख्याच्या बळावरती कुठले निर्णय रेटूनच नेणार. हो. तर त्याच्यासाठी केलं पाहिजे. हा मूलभूत हक्क आहे ना मातृभाषेचा. हो, हो. आणि ही नवी मुंबईपुरतं मर्यादित नाही, 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 मुंबईत नाही, केलं हे- तर तो थोडा कमी शाळा घेऊन केलं. पण आता इथे सरसकट जर ते करणार असेल तर इतर जिल्हे त्याचं अनुकरण करणार. आणि आता याला विरोध नाही केला तर तो यशस्वी तर होणारच आहे. कारण त्याला असं होणार नाही की मुलं लोक अंगणवाडीला पाठवतच नाहीये इंग्लिश. पाठवणार, नक्की पाठवणार. इंग्रजी शाळांना, इंग्रजी अंगणवाडीमध्ये लोक आपल्या मुलांना पाठवणारच आहे. तर त्यामुळे हा प्रश्नच नाहीये. तर इतर मराठी मुलांना मराठीतून शिक्षण घेण्याचा त्यांचा अधिकार जो आहे, मूलभूत अधिकार, तो अबाधित राहिला पाहिजे. यासाठी सरकारला स्वतःहून असं इनिशिएट करता येणार नाही की आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा करू, आम्ही बालवाड्या काढू. असं सरकारला नाही करता येणार. तुम्ही जे म्हटलं हा. ना, स्थानिक स्वराज्य संस्थांना हा अधिकार नाही. हा. पण आता जो निर्णय घेतलाय हो. हा कायद्याने गुन्हा झाला. गुन्हा झाला. कारण सरकारला आम्ही कळवलंय, पण सरकार करणार नाही याचं कारण काय की सरकारच्या वरच्या पाठिंब्याशिवाय त्यांनी तर हा निर्णय केलेला नाही. कारण सरकारमधल्या अनेक लोकांना असं वाटतंय की संपूर्ण समाजाचं इंग्रजीकरण केल्याशिवाय आपला समाज हा प्रगतीच करू शकणार नाही. असं जर भ्रामक समाज जर समजा आमदार, खासदार आणि मंत्र्यांचं जर असेल तर त्यांना हे सांगायलाच पाहिजे. असलं हो. ते योग्य नाही. हो. म्हणतोयस ना की त्यांना अशा प्रकारचा माध्यम बदलाचा निर्णय त्यांच्या मॅन्डेटच्या बाहेरचा आहे. हम्म. पण त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमत आहे, त्यामुळे बहुमत आहे. समजा आपल्याला तो पटला नाही, ते काय म्हणजे तुम्हाला नाही ना पटला तुम्ही कोर्टात जा. हम्म. आपण कोर्टात जाऊन ती तयारी करून त्याचं काहीतरी बरं वाईट होईपर्यंत 2 वर्ष जातील. दरम्यान 2 बॅचेस निघतात. मग ते म्हणतील बघा 2 बॅचेस मधल्या मुलांचं आता काहीतरी भलं झालंय, त्याचा डेटा येतोच. तर मगाशी साधनाने जर सांगितलं ना, तर सीबीएसई शाळांमधलं मुंबई पब्लिक स्कूलच्या ज्यांना काही 2-4 मुलांना 90% 92% मिळाले, त्याचा डेटा आदित्य ठाकरेच्याच एक्स हँडलवर होता की आम्ही हा प्रयोग केला मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई पब्लिक स्कूलचा आणि गरिबांच्या मुलांना अत्यंत दर्जेदार 90-92% त्या मुलांना मिळालं. हे शिक्षण त्यांनी दिलंय. आता हे आपल्याला सांगायला पाहिजे की एकूण मुलं किती होती, किती मुलांनी मध्ये शिक्षण सोडलं, त्यातल्या किती मुलांना हे 90-92% मिळाले आणि त्या मुलांची ग्रोथ नेमकी कशी झाली. बरोबर. तर 3 पातळीवर एकाच वेळेला प्रयत्न आपल्याला करायला लागेल. एक प्रयत्न अभ्यास केंद्र म्हणून आम्ही मुंबईला डेटा मागणं वगैरे सगळं करतो. दुसरं जिथे आपल्याला नवी मुंबईच्या लोकांची मदत लागेल ती म्हणजे एक 100-150 माणसांना जर गोळा करायचा आपल्याला, ज्याच्यामध्ये शिक्षकांना बोलवू, आपण संस्था चालकांना बोलवू, नवी मुंबईमधल्या कन्सर्न जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, इतर माणसं असतील त्यांना बोलवू. आणि साधना आता म्हणली तसं ज्यांनी हा निर्णय घेतलाय म्हणजे सभागृह नेते असतील, त्या शिक्षण खात्याचे जे कोणी अधिकारी असतील, त्यांना त्यांच्या निर्णयाची मांडणी करण्यासाठी बोलू. उलट आपण कार्यक्रमाची रचना अशी करू शकतो आपल्याला जर की सुरुवातीला त्यांनी येऊन आम्ही पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम का सुरू केलं याची मांडणी पहिल्या तासात त्यांनी करावी. आणि त्यानंतर परब सरांनी, पानसे सरांनी, इतर सगळ्यांनी हे कसं शास्त्रीय दृष्ट्या आणि शिक्षणशास्त्र दृष्ट्या चुकीचं आहे याची मांडणी करावी. आपण त्यांचं ऐकून घ्यावं, पण त्यांनी सुद्धा शांतपणे तिथे बसून ऐकून घ्यावं. आणि मग जे कोणी लोक ऐकायला आलेले आहेत त्या लोकांचे प्रश्न दोघांनीही घ्यावे, दोन्ही गटांनी घ्यावे. आणि यातनं एवढंच वातावरण निर्मिती होईल की महानगरपालिकेला लोकांची दखल न घेता पुढे जाता येणार नाही. आता अशी शक्यता आहे की यंदा त्यांनी सुरू केलंय, पण असं वातावरण झाल्यानंतर पुढच्या वर्षी या सगळ्या प्रयोगातनं आपली मुलं काढून घेण्याकडे पण पालकांचा कल असू शकतो जर आपण ते रेटलं. आणि पुढे एक आपण जे करू शकतो ते म्हणजे समजा नवी मुंबईतच कुणी वकील मंडळी आपल्याला भेटली, इतरही भेटली आणि ते म्हणले की हे कोर्टात नेलं तर फाईट करता येईल आणि त्याच्यासाठी लागणार काही काम आम्ही करू शकतो. तर ह्या 3 पातळ्यांवर आपण काम करूया. दरम्यान समजा आपल्याला वाटलं की गणेश नायकांना भेटून फायदा आहे,
आणि गणेश नाईक आपल्याला एक 15-20 मिनिटं अर्धा तास स्वतंत्रपणे वेळ देऊ शकतील, आपण जाऊया आणि त्यांना आपण आपलं म्हणणं सांगूया आणि आपण त्यांना ही सांगूया की हा निर्णय शिक्षणशास्त्र आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीने चुकीचा आहे. तुमच्याकडे तिन्ही पातळीवर सरकारचे बहुमत आहे आता, त्यामुळे आम्ही काही तुमचा निर्णय असा रस्त्यावर उतरून थेट मोठ्या ह्याने विरोध करू शकतो असं नाही, पण तुम्ही करताय ते घातकच आहे हे त्यांना सांगू, त्याच्याही बातम्या होतील. हे ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि पुढच्या वर्षी इतर कोणी त्याचं अनुकरण करणार नाही. जर विरोध आपण जर समजा वर्षभर करत राहिलो तर पुढच्या वर्षी लगेच कोणी याचं अनुकरण इतर जिल्ह्यांमध्ये करणार नाही. आणि हे जे करूया ना हा. आपण ते सगळं नवी मुंबईतच करूया. हा म्हणजे कार्यक्रम, बैठक, हा. परिषद जे काही करायचं आहे. आणि सर मला असं वाटतं, भाषा सल्लागार समिती केली आहे. हो. वसंतराव देशमुख. हो तर तुम्ही हा धोरणात दिलेला आहे हा निर्णय. हो माध्यम बदल नाही सांगितलं करायचं. पण आता तुमच्या या धोरणाच्या विरुद्ध कुठली महानगरपालिका वागली तर बरं. तुम्ही त्याचा निषेध करायला पत्रक काढू शकता का भाषा सल्लागार? त्यांनी फक्त काय केलंय, सरकारला कळवलंय. पण भाषा सल्लागार समितीचे सदस्य काय करणार, सरकारला कळणार. तुम्ही त्याची चौकशी करा, कोणत्या अधिकारामध्ये त्यांनी आपण घेतलंय. एवढंच करू शकतो. नाही, नाही. हा. तुम्ही तसं केलं लक्ष्मीकांत हो, हो, हो. त्याची पाठणी तरी होते ना, किंवा निषेध तरी केले, अमान्य तरी आहे. हो. आता काय होतं, सगळी किडीचूप असलेला खंडगड मामला आहे. आणि यांनी दुसरं जे म्हणजे पत्र सरकारला दिलंय ना त्याचा रेफरन्स घेऊन आपणच महानगरपालिकेला पत्र तुम्ही दिलं पत्र देऊ शकता ना, कळलं का? त्याचे आलंय ना त्यांनी स्पष्टपणे, स्पष्ट सल्लागार समितीमध्ये. पाहिजे. हो. भाषा सल्लागार समिती. राज्यातून त्याला काही जोमानत नाही. हो. आणि कुठे महानगरपालिकांच्या शाळांवरती काय काहीच करत नाही. हे करायचं आहे तुम्ही. काहीच करत नाही. हे सगळ्याचं गुंडाळून थोडं इथे सगळ्यांना स्पष्ट व्हावं म्हणून प्रत्येक राज्याची भाषा सल्लागार समिती असेल, जशी महाराष्ट्राची रमेश मानसे हे महाराष्ट्रातले खूप मोठी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेले, संशोधनात पण काम केलेले आणि प्रत्येकाच्या सगळ्यांनी वारंवार मानसे सरकारचा उल्लेख केला. ते म्हणजे आपल्या राज्याचा शिक्षण मंत्री नवीन कोण नावाकडे झाला की तो आवर्जून त्यांची भेट घेतो, किमान फोटो बातमी वगैरे येण्यापूर्वी तरी भेट घेतली जाते. ते म्हणते लक्ष्मीकांत देशमुख मला वाटतं भाषा सल्लागार ते समिती अध्यक्ष आहे. अध्यक्ष. संमेलनाचे अध्यक्ष पण राहिले. हा, माजी अध्यक्ष आणि आताचे सल्लागार समितीचे अध्यक्ष. स्वतः प्रकाश परब सर त्यात आहे. अशांनी सुचवायचं असतं राज्य सरकारला कशा पद्धतीने राहावा. आणि सर ते मगापासून म्हणतायत की तो अधिकार नाहीच आहे महापालिकेला आणि आयुक्तांना असं. ही माहिती आपल्याला असायला पण तो लोकप्रिय आहे. म्हणजे अशा प्रकारचं इंग्रजीतून आम्ही शिक्षण उपलब्ध करून देतो तर लोकांचा त्याला पाठिंबा मिळतोच. कारण काय होतं की अनेक लोकांना, रिक्षावाले किंवा साधे घरकाम करणारे लोक, त्यांना असं वाटते की ही जी सगळी आजूबाजूच्या लोकांची प्रगती झाली आहे ती केवळ इंग्रजीमुळे झालेली आहे. हा एक समज त्यांचा आहे आणि त्यामुळे मग आम्हाला का अधिकार नको. आणि मग त्यांना वंचित लोकांना इंग्रजी मोफत शिकवणे किंवा कमी दरामध्ये शिकवणे हे त्यांना कल्याणकारी राज्याचं एक कर्तव्य वाटतं, म्हणजे नगरसेवकापासून मंत्र्यांपर्यंत. त्यामुळे हा जो भ्रम आहे की नाही, तर त्यातून खूप प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि याचा डेटा अजून कोणी आलेला नाही. पण आता आपल्याला करावं लागेल की 1990 नंतर शिकलेले, इंग्रजी माध्यमातून शिकलेले जे लोक आहेत ना, म्हणजे त्यांना 90% मिळाले, 92% मिळाले नव्हे, पण पुढे जाऊन त्यांनी कॉन्ट्रीब्यूट काय केलं, म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान काय मुळामध्ये. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर बनणे हे काही सामाजिक योगदान नाही आहे ना मोठं. समाज म्हणून दखलपात्र असं, म्हणजे जगाने दखल घ्यावी असं आपण काय ज्ञान निर्माण केलं, तर काहीच केलेलं नाहीये. हा. आणि म्हणूनच युनेस्कोने सांगितलं, विशेषतः ह्या डेव्हलपिंग कंट्रीजनं सांगितलं की तुम्ही परभाषेच्या मागे जाऊ नका. आयडियल त्यांनी काय केलंय की मदर टंग बेस्ड मल्टीलिंग्वल एज्युकेशन, हे त्यांनी हा फॉर्म्युला दिला. हे काय करा की विशिष्ट स्तरापर्यंत तुम्ही मातृभाषा शिकवा आणि नंतर मग जी डॉमिनंट लँग्वेज त्यांना संधी देतील, जास्तीत जास्त ॲक्सेस मोठा देईल, अशा तुम्ही क्रमाक्रमाने शिकवा. हे आयडियल मॉडेल आहे की मातृभाषेतून शालेय शिक्षण आणि स्टेप बाय स्टेप इंग्लिश भाषा, फ्रेंच भाषा, आणखी कितीही भाषा तुम्ही शिकवा. पण हा पाया बळकट केल्याशिवाय तुम्ही जर त्यांना पहिलीपासूनच तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही रेटलं तर तुमच्या समाजातला 90% जवळजवळ समाज हा बिलो ॲव्हरेज राहणार, पंगू राहणार बौद्धिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील तुम्ही मागासलेले राहणार, काही कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकणार. आणि हे आता आपल्याला दिसतंय गेल्या 10, 20, 30 वर्षामध्ये आपल्याकडे. आता मी तर नेहमीच म्हणतो की अंधभक्तांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, याचं कारण ते प्रश्न विचारतच नाहीये, चिकित्साच नाही करत, त्यांना विचारच करावा असं वाटत नाही.
मागे जे आहेत इथले लोक त्यांना अनेक काही प्रश्न आहेत. नुसते ऐकू नका हे तुम्हाला साधे प्रश्न- प्रश्न पण असतील. कारण जर ते वारंवार माझं नाव घेऊन बोलतायत प्रणय आपल्याला असं करावं लागेल तसं करावं लागेल, ते आपल्याला करावं लागेल. ते फक्त मी दुवा आहे, लिंक मी आहे, फक्त आपण एकत्र येऊया. म्हणून ते फक्त प्रणय असं आपल्याला नाही पण त्यांनी असंही हरकत नाही. वेळोवेळी सर असं म्हणतात की नवी मुंबई आपल्याला हे असं करायचं. हो. हो आणि याच्यातला खूप मोठा मुलगा काय ते मी सांगतो. माझा मामाचा मुलगा जो मला वाटतं आता पहिलीत गेला असेल, नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळेत ज्युनियर केजी सिनियर केजी सीबीएसई शाळेतले शिक्षक मराठी, हा शाळेत शिकायला मुलगा मराठी, पण पटामध्ये एक दोन जरी अमराठी लोक विद्यार्थी असतील तर त्यांची संवादाची भाषा सगळी हिंदी होऊन जाते. आणि त्यांची कुटुंबाची समस्या अशी आहे की तो मुलगा आता पहिलीचा मुलगा घरात हिंदी बोलतो, त्याला मराठी बोलताच एवढं येत नाही. हा तर पूर्ण वेगळा अत्यंत गडबडीचा मुद्दा आहे. आणि नकळतपणे जरी मग एखाद्या शाळेत एखाद्या वर्गात सगळी मराठी मुलं बसतायत, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी शिक्षक शिकवतोय, तरी त्यांची बोलण्याची भाषा हिंदी होणार. आणि मग अवघ्या 3, 4, 5 वर्षांच्या मुलांची ऐकण्याची भाषा आपण जर बदलली तर जे प्रकाश परब सर मगापासून वारंवार म्हणतायत त्यांचं योगदानच काही उरणार नाही. कारण ते तेवढ्या तळमळीने तडफेने शिकणारच नाही पुढे जाऊन. मला या मुद्द्यावर जरा असं बोलायचं आहे. प्रथमतः मराठी अभ्यास केंद्राचे बरेच रील्स येत असतात, त्यात डॉक्टर साहेब रोल असतात, खूप चांगलं आहे ते. म्हणजे आम्ही मराठी बोलाच्या वेळी काम करतो, आमचं पान वगैरे सारखं मी सुद्धा होते संपादन, पण तुमचं कंटेंट खूप चांगल्या प्रकारे येतं. तर त्यात मला एक सल्ला द्यायचा आहे की आता प्रकाश परब सर त्याप्रमाणे बोलले की मराठी भाषेत मराठी माध्यमात शिकून बरीच मंडळी सामाजिक क्षेत्रात वैज्ञानिक क्षेत्रात पुढे गेले. आता उदाहरण द्यायची म्हणजे तर आता रघुनाथ माशेलकर असतील किंवा डॉक्टर काकोडकर असते. हो हो तर अशा लोकांकडनं जर आपण कुठल्या तरी प्रकारे एक 30 सेकंद 1 मिनिटाची काय बाईट घेऊ शकलो आणि त्यात ते सांगितलं की बाबा मी मराठी भाषा शिकलो म्हणूनच पुढे पुढे पोहोचलो, तरी पोहोचू शकलो नसतो. तर लोकांच्या मनावर कुठेतरी परिणाम होईल. हा पहिला मुद्दा. म्हणजे मी असे मुद्दे सुचवतोय ज्याच्यावरून आपण जर असे रील्स बनवले तर खरंच पाहिजे. किंवा दुसरा मुद्दा की बाबा माझ्या स्वतःचा दूरचा भाऊ होता बेळगावला आणि माझ्या लहानपणी तिथे इंग्रजी माध्यमात शिकायची साथ देत होती. तर जे जी मंडळी इंग्रजी माध्यमात शिकली ती काही चांगलं करत नाही आयुष्यात, म्हणजे 10वी पण शिकली की काय वाया गेली अक्षरशः. आणि मराठी माध्यमात पालिकेच्या शिकली, शाळा नंबर 3 वगैरे डॉक्युमेंटेशन शाळेची नाव होती, तर ती म्हणत नाही फार मोठे केली पण ती इंजिनियर पण झाली. तर कुठेतरी ह्याच्यावर पण प्रकाश पडतो का हा इंग्रजी माध्यमात गेला, सीबीएसई माध्यमात गेला आणि ह्याला शिक्षणच पूर्ण करता आलं. अशा प्रकारचे कंटेंट यायला पाहिजे. आणि बरोबर. तिसरा मुद्दा असा आहे की सीबीएसई शाळेत गेल्यावरती मुलगा इंग्रजी शिकत राहिला बाजूला, त्याला घरी मराठी पण बोलता येत नाही. आणि कसं आहे की आई वडिलांना मराठी खूप मोठ्या मराठी नाही एकूणच मुलं खूप मोठ्या प्रमाणात शिकत असतात. का तर भाषा एक असते, आई वडील बोलतात, मुलगा ऐकूनच शिकतो बऱ्याच. पण जर तो हिंदी बोलणार असेल त्याला मराठी कळणार नसेल तर त्याच्या एकूणच सर्वांगीण प्रगती मोठ्या प्रमाणात संपणार आहे. कारण त्याला कळतच नाही घरात काय बोलतायत बाहेर काय बोलतायत नाही. मुलं घरात गेले म्हणून राहणार आणि ह्यांची काही बौद्धिक वाढ होणार नाही. अशा प्रकारचे कंटेंट कुठेतरी घ्यायला पाहिजे. काय म्हणणार तुम्ही जे सांगता ना, आम्ही आता 10 पालक संमेलन घेतली आतापर्यंत आणि आमच्या पालक संमेलनांमधनं आम्ही आपल्या मराठीतनं शिकणारे आणि आपल्या मुलांनाही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घालणाऱ्या लोकांच्या पण खूप मुलाखती दिल्या. हे जी माशेलकर काकोडकर ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं आता आपल्या काळाला उपयोगाची नाहीये. याचं कारण माशेलकर काकोडकर कुठल्या भाषेत शिकले हा प्रश्न नाहीये, त्यांनी त्यांच्या मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत घातला हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही लोक सुद्धा लोकांकडे जेव्हा जातो ना की मी मराठी माध्यमात शिकलो, लोक लगेच विचारतात तुझ्या मुलांना तू कुठल्या शाळेत घातलंस. आता मी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे मी आज तुमच्याशी बोलू शकतो, नाहीतर मला तुमच्याशी बोलण्याचा नैतिक अधिकार राहिला नसता. आम्ही आता जे करतो आहोत तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये शास्त्रज्ञ असलेला तिशीचा मुलगा आहे, 35चा, जो आमच्या मुंबईतल्या पालक संमेलनामध्ये बोलला. पण त्या पालक संमेलनामध्ये त्याचं शास्त्रज्ञ होण्याच्या बद्दल तो बोलला, पण त्याने त्याच्या मुलीला नाही मराठी माध्यमात घातलंय. मग लोकांनी त्याचं कौतुक केलं तू पुढे गेलास म्हणून, पण त्याला हेही विचारलं की मग तुला का वाटलं नाही की तुझ्या मुलांना तू मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे.
तर हे रील्स आम्ही करतो म्हणणार, खूप मोठ्या प्रमाणावर करतो. रील्सकडे एंटरटेनमेंट म्हणून पाहणाऱ्या लोकांचं प्रमाण 90% आहे. म्हणजे चिन्मयी सुमित यांचं एक रील आहे आमच्या पालक संमेलनातलं, ते 7-8 लाख लोकांनी पाहिलेलं आहे. पण 7-8 लाख लोकांनी पाहिल्यानंतर 7-8 लाख लोकांनी आपल्या मुलांना मराठीत घातलेलं नाहीये. त्यांना असे 700-800च लोक भेटलेले आहेत की जे असं म्हणतात की तुमच्यामुळे आमचा निर्णय बदलला. म्हणजे 7-8 लाख लोकांनी तुमचं रील पाहिल्यानंतर साधारणपणे 1000 प्रमाणातले लोकच माध्यम बदल करतायत. त्यामुळे तुम्ही म्हणता त्या प्रकारचं टेक्निकल किंवा रील्स आणणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण बरेचदा असं होतं की लोकांना ग्राउंडवर जाऊन त्यांच्याशी बोलण्याचाच खूप परिणाम होतो. म्हणजे नवी मुंबईमध्ये आता जे लोक आपल्या मुलांना पूर्व प्राथमिकला इंग्रजीत घालतायत त्यांनी मराठीतनं चांगलं शिक्षण मिळतं असं रील पाहिलंच नसेल का? पाहिलं असेल ना. पण त्यांचं काय म्हणणं आहे, हे काय ते ठीक आहे, ते मराठीचे चळवळवाले लोक आहेत, ते आपल्यासाठी पाठवतात. आत्ता काय महत्वाचं आहे. त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी म्हणजे लोक, तुम्ही म्हणतो आता तुम्ही मराठी बोलायचं काम करताना लोकांचं काय आहे, शिक्षणाचं माध्यम काही असू द्या, आम्ही घरात मराठी बोलतो ना तेवढं पुरेसं आहे. त्यांना हे लक्षात येत नाही की इंग्रजी माध्यमात मूल घातल्यानंतर मूल मराठी शिकत नाहीये. आजी आजोबांना इंग्रजी शिकणं भाग पडतंय त्या नातवंडांशी कनेक्ट व्हायचं असेल तर, नाहीतर त्यांना हिंदीतनं तरी बोलावं लागतंय. तर हे जे परिणाम आहेत ना, या परिणामांच्या बद्दल आम्ही दरवर्षी घेतलेल्या पालक संमेलनामधनं बोलतो. आम्ही मागेही प्रणयशी बोललो नव्हतो, पण आणखी काही लोकांशी आम्ही बोललो होतो की नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचं पालक संमेलन घेता येईल का मराठी शाळांचं. तर आता नवी मुंबईला इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा एवढा वेढा पडलेला आहे की मराठी माध्यमाच्या शाळा हुडकून काढणं, त्यांच्यातला एखादा चांगला होस्ट मिळवणं आणि पालक संमेलन करणं हा पण तसा किचकट भाग आहे. पण जर तुमच्यासारख्या काही लोकांनी आम्हाला मदत केली तर आमच्या पालक संमेलनातला काही एक डेटा आम्ही तुमच्याशी शेअरही करू शकतो, ज्याचं तुम्हाला स्वतंत्रपणे रीलही बनवता येईल, मराठी बोलाच्या पानावरही टाकता येईल आणि शेअर करता येईल. म्हणजे ते काय आमची मोनोपोली आहे किंवा आमचा कॉपीराईट असा आहे असं काही नाही. आम्ही खुलेपणाने ते लोकांकडे देतो आहोत. आणि शेवटचा जो मुद्दा तुम्ही सांगितला तो म्हणजे मुलांची भाषा सीबीएसईच्या वगैरे शाळांमधनं बदलते आहे, तर पालकांना त्याचं काही वाईट वाटत नाहीये. म्हणजे दुष्परिणाम होतोय की नाही, तर होतोय. पण पालकांना असं वाटतंय की मूल काहीही बोललं तरी चालेल, हिंदीत बोलू दे, हिब्रूत बोलू दे, कुठल्याही भाषेत बोलू दे, पण त्याला ते सीबीएसईचं लेबल आपल्यावर लागलं पाहिजे. आता हा भ्रम आहे, पण तो काढण्यासाठी ना म्हणजे नुसतंच प्रबोधन करून नाही होणार. लोकांना एकदम त्याचे परिणाम, धोके आणि मराठी माध्यमाचे फायदे हे नीट समोरासमोर मांडल्याशिवाय काही होणार नाही. आणि आपण त्या दृष्टीनं संपर्कात खूप मागे आहोत. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या पद्धतीनं मार्केटिंग करतात ना त्यांचं, म्हणजे ते अक्षरशः घरटी मार्केटिंग आहे त्यांचं. त्यांचे काही शाळांचे मार्केटिंग करणारे लोक घरोघरी जाऊन पालकांना सांगतात, शाळेचं महत्व समजावून सांगतात. ही आता नवी मुंबई ही त्यांची प्रयोगशाळा आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात इथे इंटरनॅशनल स्कूल आहे. मुंबईचं कसं आहे की मुंबईत लोकांना मराठी माध्यमाच्या शाळा काही प्राचीन काळापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या आहेत. नवी मुंबई हे नवं शहर असल्यामुळे इथे शाळा आल्यात, त्याच्यामध्येच महानगरपालिकेच्या सोडल्या तर बाकी सगळ्या शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या किंवा थेट इंटरनॅशनल आहेत. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी रॅनपासून सगळ्यांचं तुम्ही बघितलं तर प्रचंड मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्था आहे. तर आता हे लोक जेव्हा पूर्व प्राथमिक मध्ये इंग्रजी शिकवतील ना, तर हे पूर्व प्राथमिकची पोरं महापालिकेच्या शाळेतच जातील याची गॅरंटी नाहीये. यातली 25% पोरं ना आरटीच्या त्या कोट्यामधनं जवळपासच्या त्या शाळेतही जातील. म्हणजे रॅनमध्ये जातील, दुसऱ्या शाळेत जातील. त्या शाळेत त्या मुलांना एकदम अस्पृश्य वागणूक मिळणार आहे, कारण ही गरिबांची मुलं आहेत. पण पालकांचं काय म्हणणं आहे, रॅनमध्ये आमची पोरं गेली, वेगळ्या गाडीमधनं गेली, केएलईच्या शाळेमध्ये गेली. आणि शाळांचं काय म्हणणं आहे, पोरं शिकतील न शिकतील, सरकार आम्हाला आज ना उद्या त्या 25% पोरांची फी देणारच आहे. म्हणजे हा सगळ्यांचा विन विन सौदा आहे. महापालिकेचा, सरकारचा विन विन सौदा आहे, कारण त्यांना ते पैसे द्यायचे. शाळावाल्यांना विन विन सौदा आहे, कारण त्यांना ते मिळणार आहे. आणि पालकांना लोक असं सांगतात की तुमच्या पोरांना क्लासमध्ये शिकवा, तुमच्या पोरांची तुम्ही वेगळी व्यवस्था करा. आणि मूल मागे पडलं तर पालकांना वाटतं आपलं चुकलंय, म्हणजे आपल्या घरात आपण इंग्लिशमध्ये बोलत नाही ना म्हणून मूल मागे पडलंय. म्हणजे सर जे सांगतायत ना हे फॅक्च्युअली अत्यंत बरोबर आहे. पण लोकांना असं वाटतं की हे आम्हीच का ऐकायचं, आम्ही गरीब आहोत म्हणून ऐकायचं का. तर
अशा परिस्थितीत मंदार आता आपण थोडे भांडतो आहोत. त्यामुळे हे माशेलकर वगैरे माशेलकर आमच्या व्यासपीठावर आले होते. माशेलकर नाही, काकोडकर. आणि काकोडकर आमच्या व्यासपीठावर आले होते आणि तिथं ते असं म्हणाले, ते स्वतः मराठी माध्यमात किंवा कोकणीत शिकलेले आहेत, पण तिथं ते असं म्हणाले होते की मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दल फार आग्रही राहता कामा नये. आता एवढा मोठा देशातला शास्त्रज्ञ आहे, तो जर असं म्हणाला मातृभाषेतनं शिकून की मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दल फार आग्रही राहता कामा नये, तर उरलेल्या लोकांना तुम्हाला काही सांगावंच लागणार नाही. लोक मग काकोडकर म्हणलेत ना, मग ते बरोबरच आहे असं म्हणते. त्यामुळे आता नव्या पिढीचा समाजशास्त्रज्ञ, नव्या पिढीचा फिजिसिस्ट, नव्या पिढीतला डॉक्टर, अशा लोकांना आपल्याला सोबत घ्यायला पाहिजे की ज्यांची मुलं मराठी माध्यमात गेलीत तरी किंवा जाण्याची शक्यता तरी आहे. कारण लोक आता फार तिखट विचारतात प्रश्न. कुणीही मराठी माध्यमाचा आग्रह धरला की तुमची मुलं गेलीत का, तुमच्या घरात जातात का, असं प्रश्न विचारतात आणि ते व्हॅलिड आहे. त्यामुळे तो एक विचार आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. आणखी कुणाला काही विचारायचं आहे? म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये निधीचीच उपलब्धता केली जात नाही, तर तिथे ज्या सोयी सुविधा आवश्यक आहे त्या होण्याची शक्यता फार कमी असते. बरोबर. म्हणूनही ऍडमिशन घेण्याचा जो प्रमाण असतं ते जरा निगेटिव्ह असतं. बरोबर. आता नवी मुंबईमध्ये 4 आधुनिक म्हणजे सर्व सोयींयुक्त अशा 4 प्रयोगशाळांचं प्रयत्न चालू आहे. पण त्याच्यात 2 इंग्रजी माध्यमाच्या महापालिकेच्या शाळा घेतल्यात आणि 2 सीबीएसई. त्याच्यामध्ये कोणतीही मराठी माध्यमाची शाळा नाही. म्हणजे तुमचाच त्या पद्धतीनं प्रशासनाचाच विषय असा आहे की मराठी माध्यमाच्या शाळेला जर सगळी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर विचार कसे करणार मराठी? अगदी बरोबर. तर तो प्रशासनाचाच विचार म्हणजे सोयी सुविधा उपलब्ध. मगाशी मी वाणी सरांच्या शाळेत त्यांनी लोकसहभागातून हो. केलं, पण शासनाने या ज्या 25% ऐवजी जर मराठी माध्यमाच्या शाळांना तेवढा निधी उपलब्ध करून दिला असता तर आज मराठी माध्यमाच्या शाळा सुद्धा त्या लेवल पर्यंत पोहोचल्या असत्या. बरोबर. म्हणजे मूळ मुद्दा हो. तिथून शासनाचा नसतो. सर, तुमचा हा जो मुद्दा आहे ना निधीच्या बाबतीमधला, म्हणजे तुम्ही महानगरपालिकेच्या बघा, जिल्हा परिषदेच्या शाळा बघा, त्यातल्या अनेक ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी चांगल्या शाळा आहेत, पण काही ठिकाणी तुम्ही बघितलं तर 8वी ते 10वीच्या मुलं ज्या शाळांमध्ये आहेत ना, अशा शाळांमध्ये टॉयलेट सुद्धा बरी नाहीये. टॉयलेट नाहीयेत, वाचनालय नाहीयेत, मुलांना बसायचे बाक नीट नाहीये. म्हणजे जनरली लोकांचा दृष्टिकोन काय आहे, इथं अशा वर्गातली मुलं जात आहेत ना की जी आपल्याशी भांडणार नाहीयेत. म्हणजे त्यामुळे अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 8वी ते 10वीच्या मुली काही पिरियड्सच्या दिवसांमध्ये शाळेत येतच नाही. इतकी अस्वच्छता शाळांच्या टॉयलेट्समध्ये आहे. आणि मग त्यांच्या घरी एक असा ट्रेंड पडतो की 4 दिवस नाही ना गेलीस तर मग आणखी 4 दिवस नाही गेलीस तर काय फरक पडतो. टप्प्याटप्प्यानं ती मुलगी शाळाबाह्य होते. त्यामुळे शाळांमधल्या गळतीचं कारण विषय कळत नाहीयेत एवढंच नाहीये. शाळांमधल्या गळतीचं कारण तुम्ही म्हणलात तसं सर बेसिक सुविधा आहेत. बाक असतील, वाचायच्या सोयी असतील, त्या मुलांची दखल घेऊन शिकवणं असेल, तर यासाठी सुद्धा सर भांडलं पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणलात की 4 शाळांच्या प्रयोगशाळा, 4 एकूण प्रयोगशाळा होत आहेत, याच्यामध्ये महानगरपालिकेला एकही मराठी माध्यमाची शाळा घ्यावीशी वाटू नये. खरं 50% शाळा मराठी माध्यम, किमान 50% शाळा मराठी माध्यमाच्या असल्या पाहिजेत. आणि इंग्रजी माध्यमाची शाळा तुम्हाला घ्यायची असेल तर एक SSC बोर्डाची आणि एक CBSEची प्रयोगशाळा उभारतायत, आधुनिक प्रयोगशाळा उभारतायत. सर्व सोयी हो. आत्ताची म्हणजे 4-5 वर्षापूर्वी मॉडेल स्कूल त्यांना हे करायचं. महानगरपालिकेने घेतलेला आहे. आणि 4 अशा म्हणजे आधुनिक सोयी सुविधा असलेल्या प्रयोगशाळा ते सुरू करणार आहे. तर त्याच्यात 2 शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत आणि 2 शाळा CBSE. लोकसत्तामध्ये झाले साधारणपणे 8 हो. दिवसात. म्हणजे ते शाळेतल्या त्या शाळेत उभारणार का अशी त्या शाळांमध्ये नाही नाही, शाळांमध्ये उभारणार, शाळांमध्ये शाळांमध्ये उभारणार. त्यासाठीचा खर्च महानगरपालिका आणि इतर यंत्रणा देणार. आणि ह्या शाळा खाजगी आहेत की महापालिका महापालिकेच्या शाळा आहेत, पण SSC बोर्डाच्या इंग्रजी आहेत आणि CBSE बोर्डाच्या इंग्रजी आहेत. मराठी माध्यमाची एकही शाळा नाही. तर त्याच्यामध्ये आणखी एक मला असं वाटते की मी मगाशी म्हटलं की इंग्रजीकरणामध्ये सरकारचा एक दृष्टिकोन हा आहे की इंग्रजी म्हणजे प्रगती आणि समाज लवकर प्रगत होतो. दुसरा एक आहे की सरकारला शिक्षणातून आपलं सहभाग कमी करायचं आणि पुढे जाऊन खाजगीकरण करायचं झालं तर इंग्रजी ही अत्यंत अनुकूल आहे. मराठी माध्यमिक शाळा जर ठेवल्या तर लोक तिथे शिक्षक नेमा, अमुक नेमा,
तिथे आणखी काही सोयी सुविधा हे करा. त्यामुळे मराठी शिक्षणाचा भार हा कायमस्वरूपी आपल्याला राहणार. त्यामुळे जितक्या लवकर मराठी माध्यमाचं शिक्षण संपेल तितकं शिक्षण क्षेत्रातील सरकारचा सहभाग हळूहळू कमी करून हे संपूर्ण शिक्षण हे खाजगी क्षेत्राकडे सोपवता येईल. हा एक दुसरा एक त्याच्यामागचा भाग आहे. पण दुसरी मला जी गोष्ट मगाशी सांगायची आहे की आपला समाज हा दुसऱ्यांच्या चुकांपासून शहाणा होणार नाहीच आहे. आपण स्वतः चुका करणार आणि नंतर मग आपण पूर्ण गाळात गेल्यानंतर 30-40 वर्षानंतर आपले डोळे उघडणार. तोपर्यंत आपलं सगळं सपाटीकरण झालेलं असणार. आणि म्हणून शिक्षण मगाशी परत मी सांगितलं की शिक्षणाच्या माध्यमाचा जो विषय आहे ना तो मुळात स्वेच्छाधीन नाहीच आहे. एकेका व्यक्तीने घ्यायचा मुळातच नाही. स्टेटने ठरवावं. आता आपल्याकडे प्रतिस्पर्धी भाषा किती आहेत? माध्यम भाषा म्हणून 2च आहेत, मराठी किंवा इंग्रजी. आता मराठीच्या संदर्भामध्ये आणि इंग्रजी संदर्भामध्ये स्टेट कोणत्या भाषेच्या बाजूने? स्टेट न्यूट्रल आहे. आणि भाषा विज्ञान असं सांगतं की जिथे सरकार हे पूर्णपणे अलिप्त राहतं, म्हणजे कुठल्याही भाषेच्या बाजूने राहत नाही, त्यावेळी त्या ठिकाणी मार्केटचे नियम लागू होतात. जी भाषा तुम्हाला अर्थकरणासाठी सोयीची आहे, नोकरी धंद्यांसाठी सोयीची आहे, विशिष्ट कारणांमुळे त्या भाषेकडे लोक आपोआप वळतात. पण याच्या संदर्भात माझं मी जी ॲनॉलॉजी नेहमी वापरतो, असं कुठे कुठे होत आहे सांगा की सरकारला हस्तक्षेप करावा लागला, कायदा करावा लागला आणि ते आणून पाडावं लागलं. मुलगा की मुलगी याच्या संदर्भामध्ये खूप वर्षांपूर्वी गर्भजल लिंग परीक्षण होत नव्हतं. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या. आता याचे सामाजिक दुष्परिणाम काय होतील? 30-40 वर्षानंतर पूर्णपणे सामाजिक इम्बॅलन्स होईल आणि त्यामुळे मोठा दबाव येऊन सरकारला कायदा करावा लागला की अशा प्रकारे तुम्ही गर्भजल परीक्षा करून हे करणे हा गुन्हाच ठरवला. मातृभाषेतून शिक्षण घ्यायचं की नाही हा त्या प्रकारच्या ॲनॉलॉजीशी बरोबरच आहे. म्हणजे तुम्हाला मराठी समाजाने मराठीतून शिकायचं की इंग्रजी शिकायचं हा 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 प्रश्न मुद्दाच होऊ शकत नाही. त्याने बाय डिफॉल्ट मराठीतूनच शिकायला पाहिजे. आणि मग काय करायचं की आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जर समजा विशिष्ट कारणामुळे अल्पसंख्याकांवर निर्बंध येऊ नयेत म्हणून त्यांनी हे दिलं. पण त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या सोयी सुविधा त्याच्याशी जे अपॉर्च्युनिटीज जोडा. म्हणजे सक्ती करत असताना सक्तीपेक्षा संधी जोडा, अपॉर्च्युनिटीज जोडा, वेगवेगळ्या प्रकारचे जोडा. म्हणजे मराठी माध्यमाचं शिक्षण सरकारतर्फे मोफत पुरस्कृत केले जाईल किंवा मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांनाच पुढे जाऊन 10वी नंतर 11वी नंतर सरकारी नोकऱ्या मिळू शकतील किंवा जिल्हा परिषदेमध्ये जे निवडणुकीला उभे राहतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्येच घातलं पाहिजे. आणि काही राज्य अशा प्रकारच्या निर्णयापर्यंत आलेले आहेत की जर समजा लोकप्रतिनिधींनीच आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या किंवा मराठी शाळेत घालायचं अशा पद्धतीचे निर्बंध आले तर तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला ते मिळेल. म्हणजे सरकारने काय करायचं की आपल्याला मराठी माध्यमातून शालेय शिक्षण जर मुलांनी घ्यायला पाहिजे आणि त्यातच समाजाचं हित आहे असं जर वाटत असेल तर कायदा करण्यामध्ये आता अडचणी आहेत. मग तुम्ही काय करा की त्याच्याशी तुमच्या अपॉर्च्युनिटीज लिंक करा. त्यामुळे लोक आपोआपच म्हणजे चांगल्या पद्धतीच्या सुविधा जर समजा मराठी माध्यमामध्ये मिळत असतील तर मुलं आणि फायदेही दिसत असतील तर ह्या रॅट रेसमध्ये मुलं कोणतेही पालक आपल्या मुलांना इंग्रजीकडे पाठवणार नाही. आणि हे काय रॉकेट सायन्स नाही. सरकारने ठरवलं ना तर 4-5 वर्षामध्ये मराठी शाळांचा पट वाढू शकतो. पण हा धोरणात्मक निर्णय आहे. पण 2 कारणासाठी सरकारला घ्यायचं नाही. एक म्हणजे इंग्रजी शाळांसंदर्भामधला त्यांची भ्रामक कल्पना आणि त्यांना पुढे जाऊन जे पूर्ण खाजगीकरण करायचं आहे की त्यातून ड्रॉपआउटच व्हायचं आहे की हे तुमचं तुम्ही बघा आणि बाजारपेठेवर सोपवायचं. आणि मग ते मराठी माध्यमाच्या शाळांमुळे त्यांना अडचणीचं होत आहे आणि त्यामुळे त्यांचा हेतू पुरस्सर मला असं वाटतंय की हे तुम्ही करताय ना इंग्रजीपासून पहिलेपासून ते करा. आणखी 10 वर्षामध्ये टेक्स्टाईल मिल जशा बंद पडल्या त्या व्यवहार्य राहिल्या नाहीत तसं पुढे जाऊन मराठी शाळा काढणे चालू करणे हे आर्थिकदृष्ट्याच व्यवहार्य होणार नाही. कोणालाच चालवता येणार नाही. म्हणजे नाट्यगृह चालवता येणार नाही, मराठी चित्रपट चालवता येणार नाही. हे हळूहळू काय होईल की पुढच्या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद पडत चालतील. त्यामुळे ही एक प्रकारची अव्यवहार्यता वाढवण्याचं एक कारस्थान आहे असं मला त्याच्यामध्ये वाटते. त्यामुळे हा एक मोठा धोका आहे. याच्यावर आपण गंभीरपणे चर्चा करायला पाहिजे. आता लोक धावतील, ठीक आहे, स्पर्धेमध्ये लोक धावतात अनेक वेळा आणि पुढे जाऊन त्यांना 30-40 वर्षानंतर समाजाचं संपूर्ण वाटोळं झाल्यानंतर त्यांना कळलं तर ते
त्यातून काही आपण निर्माण करू शकणार नाही. म्हणजे आपल्याला कसं पुढे जाता येईल आणखी कुणाला काही बोलायचं आहे? विकास, तुम्हाला काहीतरी बोलायचं सांगा. आता जे शाळांचा जो ड्रॉपआउट रेट आहे किंवा जे इंग्रजी माध्यमातून मुलं शिकत सुद्धा जातात आणि पुन्हा ड्रॉपआउट होतात, तर आपण असं आरटीआय म्हणून शाळा लेवलला काही डेटा मिळू शकतो, म्हणजे आपल्याला राईट्स अधिकार आहेत का? हो आहे. आहेत 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 हो आहे. आणखी कुणाला काही सांगायचं आहे? हा स्वप्नील बोल. नसेल आपण ज्याला म्हणतो बालवाडी पण नसेल तिथे मुलीमध्ये राहतात तर तिथे मी असं बघत नाही की आजूबाजूला सगळ्या अशा प्रायव्हेट बिल्डिंगच्या खाली एक गाड्या घेऊन ते सगळ्या अशा शाळा चालतात आणि ते त्यांच्यावर शासनाला काहीच मला अंकुश असा कुठल्याच ऑथॉरिटीचा अंकुश काही वाटत नाही मला. म्हणजे ऍक्च्युली जास्तीत जास्त शिक्षक त्यांचे हिंदी साईडर असतात हो. आणि त्यांना तेच पाहिजे असते. म्हणजे माझी मुलगी शाळेत जाते ती शाळा चालवताना ती मराठी आहे पण तिला जास्त शिक्षक हिंदी साईडरच पाहिजे. त्यांना जे हिंदी पॅरेंट्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा म्हणजे हिंदीमध्ये वातावरण त्याचे करून मला म्हणजे किती काय शिकवायचं किती शिक्षक मराठी असल्या पाहिजे असं आणि काय सिलेबस बद्दल काही नाही म्हणजे काही संकुच त्यांच्यावर नाही. तर हा पण एक आपल्या परिस्थितीत Yes. मुद्दा Yes. असला पाहिजे. बरोबर. मला एक प्रश्न. तुझी मुलगी आता जिकडे जाते तिथं मराठी पालक किती आहेत आणि अमराठी किती आहेत? जास्त मराठी आहे म्हणजे समजा 20 मराठी असतील तर एक 6-7 हिंदी आहे म्हणजे असं आहे. पण तुम्ही मराठी पालक मिळून त्या शिक्षक शिकवतात असं दबाव आणू शकत नाही की कमी संख्या अमराठी बोलते तू वर्गात हिंदी बोललं पाहिजे मराठी मराठी बोल. बोललं पाहिजे असं तुम्ही नाही का सांगू शकत? ते आमच्या मुलाला नाही हिंदीमध्ये शिकवायचं ते तरी इंग्लिश बोलणार किंवा मराठी बोलणार. ते मग ऑर्गनायझेशन सगळेजण बोलले तरच होणार ते एकटा जाऊन आता हे पालकच करू शकतात. पण म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मराठी पालक ऑर्गनाईज नाहीये. बरोबर ना? हो म्हणजे असं आता तेवढा पुढाकार घालून घेतला पण नाही पण सध्या तरी नाही. कारण ही समस्या खूप खूप ठिकाणी खूपच आहे. पालकांची आहे. हा गौतम काय मुद्दा आहे? सर, आता जी जाहीर सभा आपल्याला घ्यायची आहे त्या अनुषंगाने वातावरण निर्मितीसाठी आपण प्री प्रेस घेऊ समोरच्या इकडेच नवी मुंबईमध्ये तुमच्या मार्फत थांबा, आपण ते प्रणयवर सोपवूया, कारण त्याने तो कॉल घ्यायला पाहिजे. नाही, आधी त्याच्यावर यासाठी सोपवायला पाहिजे. बातमी आणणं खूप सोपं आहे, माणसं आणणं सगळ्यात कठीण आहे. बातम्या 4 पेपरात पण येतील, काय पेपरवाल्यांना पण बातम्या लागतात, आपल्यालाही लागतात. 4 ठिकाणी 2-2 कॉलमच्या बातम्या येतील. अशी सभा आहे, अशी बैठक आहे, अशी परिषद आहे, त्याच्यामुळे लोक फिरकत नाहीत. ते कसं करूया आणि साधारणपणे एकतर हे घेऊया का, घ्यायचं झालं तर कुठे घेऊया, आणि आपल्याला तयारीसाठी म्हणजे आता 4-5 माणसं समजा तुला मदत करणार आहेत. आपण अभ्यास केंद्राची टीम तुला पूर्ण मदत करेल, पण लोकल लेवलला ऑर्गनाईज करण्यासाठी आपल्याला इथली एक टीम लागेल. तर किती दिवसाचा कालावधी आपल्याला लागू शकेल? या दरम्यान अर्जुन इथे आहे. हा. अर्जुन इथे मनसेचे प्रतिनिधी. बरं, नमस्कार. दीपक पवार सर, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि माझ्यासोबत बरीच चर्चा झाली इथे आणि त्यातून सरांचा असा सल्ला आला की इथे मराठी बालवाटिका असाव्यात किंवा इंग्रजी आहे त्याच्या विरोधासाठी एक परिषद आपण घ्यावी. तर तेच जास्त योग्य वाटतंय. पण इथे एक मी मागे तुम्हाला म्हटलं सर, नवी मुंबईमध्ये कुठेच ते वाशीचं साहित्य संघाचं केंद्र सोडलं तर कुठेच नवविचारी उपक्रम कार्यक्रम घडताना दिसत नाहीत. आणि जरी असले जसं सिव्हिलला एक कवी कुसुमाग्रजांची वाचनालय आहे, अशा ठिकाणी झालं तरी तिथे 50 आणि 60च्या पुढचीच माणसं फक्त असतात. नाही म्हणजे आपल्याला काय करायला लागणार नाही ते प्रणय? परिषद वगैरेने आपल्याला पुन्हा जर आले तरी पुन्हा तेच आहे. आता समजा माझा विचार आहे तर मी प्रयत्न करताना आपल्या इथे जे मराठी पालक आहेत किंवा इथले माझ्याकडे जी मुलं आहेत पालक आहेत, जसं की आता 4-5 मंडळी आहेत, तर कार्यक्रम म्हटलं तर एक 50-60 तरी मंडळी मी वैयक्तिक पातळीवर तिथे सहज उपलब्ध करू शकेल. अशी प्रत्येकाने 5-5ची जरी हे घेतला किस्सा तरी तिथे 100ची संख्या होईल पुन्हा. मग त्या 100च्या संख्येने घडणं जे अपेक्षित आहे ते कितपत घडेल याचा विचार करून आपण मग ती परिषद घ्यायची की वेगळा कुठला. मला एक सांगतो, आता आपण एक छोटी बैठक घेतली, काही नवीन 7-8 लोक आले, तसं आपण जरा पुढे अजून तयारी करून 8-10 दिवसांची की नवी मुंबई वाशी ते समजा भायगरपर्यंत की अशा कुठल्या संस्था स्वतःच्या प्रयत्न करत असतील त्यांना जर संपर्कात आणून आणखी बैठक लावली त्याच्यातून हो. थोडं
हा थेट अशी हे हा. करण्यासाठी ही बेलापूरला लावू. हा तयारीसाठी हे असं करूया. दोन-तीन भाग. हा म्हणजे ऐरोलीत करू, वाशीत करू, कामोठ्यात करू, 4-5 छोट्या बैठका करू आणि 4-5 छोट्या बैठकांच्या अखेरीस आपण ठरवूया की आपल्याला हा हा म्हणजे आणि आपल्याकडे काही अशी ताकद नाहीये की बाबा तिथं जाऊन आपण म्हणजे हे राजकीय पक्षांच्या ताकदीचं काम आहे, पण ते होणारं नाही आताच्या घडीला. त्यामुळे आपण त्या निमित्तानं नेटवर्क उभं करूया. आणि तू जे म्हणतोस तो मुद्दा बरोबर आहे की सगळ्या साहित्य संस्कृती विषयक संस्थांमध्ये ना सगळे 60च्या वरचेच लोक आहेत आणि त्यांचे कन्सर्न काय आहेत की आमच्या भागात पुस्तक उपलब्ध आहे की नाही, पुस्तकांमध्ये कविता संग्रह आहे का कादंबरी आहे. तर भाषेचे प्रश्न साहित्याच्या व्यासपीठातल्या लोकांच्या जवळचे नाहीये. तर एका अर्थाने प्रणय आपल्याला ही संधी अशी आहे की जे काही मोबिलायझेशन करू आपण ना ते नव्या माणसांचं होईल. म्हणजे वेळ लागेल त्याला. एकदम आपण पी हळद आणि हो गोरी असं करण्याचं कारण नाहीये. आपण 3-4 बैठका दर आठवड्याला एक असं आपण धरूया की आणि वर्किंग डेला म्हण, वीक डेला म्हण. आणि आता प्रत्येक ठिकाणी आपण 4-5च असलो पाहिजे असं नाही. समजा एखाद्या वेळेला वाटलं की तू आणि साधना गेलात, एखाद्या वेळेला वाटलं मी आणि परब सर गेलो, असं जाऊन आपल्या 2-2 माणसांनी असं असं करायचं आहे आणि आमच्या समोर हा एक प्लॅन ऑफ ऍक्शन दिसतो, तुम्ही तुमच्या लोकांशी बोला. असं करून समजा आपण एक पुढचे 15-20 दिवस 3 आठवडे लोकांशी बोलत राहिलो तर जुलैच्या मध्यामध्ये आपण एक कॉल घेऊया की आपल्याला हे करता येईल का. म्हणजे 15 समजा असं धरतो की 15 ऑगस्ट असा एक दिवस आपण धरला तर मराठी भाषेतून शिकण्याचं स्वातंत्र्य पाहिजे असं जर आपण म्हणालो की बाबा हा म्हणजे आम्हाला आमच्या भाषेतनं शिकण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे बाकी सगळ्या स्वातंत्र्याबद्दल बोलतोय ना आपण. आणि मग भाषेतनं शिकण्याचं स्वातंत्र्य का नाही. तू जसं म्हणलास की बालवाडी मराठीतली पाहिजे. ते काय करतील माहिती सर, यंत्रणा सरकारच्या इतक्या लबाड असतात त्या तुला असं म्हणते एक देतो तुम्हाला कुठे पाहिजे. हा मग आणि समजा तू म्हणलास किंवा नेरूळमध्ये इथं पाहिजे, मुलांची जबाबदारी तुमची. आणि नेमका असाच एरिया आपल्याला देतील की जिथं पोरं येणारच नाही आणि त्यांना ते नेमकं तुला दाखवताना असं बालवाड्या दाखवतील की जिथं पोरांची रांग लागली. मग ते म्हणतील बघा तुम्हाला पालकांचा कल तर तुम्हाला माहितीच नाही. तर ह्यांना ते काय म्हणतील तुम्ही ज्येष्ठ आहात, तुला म्हणतील तू तर 25-30चा पोरगा आहेस, तुला कसा तरुण माणसांचा कल माहिती नाही. तर या पद्धतीनं आपण करूया आणि एकीकडे ह्या बैठका घेऊ, दरम्यान आपण नायकांना पण भेटू, त्या सभागृहातल्या लोकांना पण भेटू आणि त्यांना हे त्यावेळेला सांगण्याची गरज नाही आपण की आमच्या डोक्यात काय आहे. आपण त्यांना सांगू की आम्हाला हा प्रश्न चिंताजनक वाटतो आणि म्हणून आम्हाला तुमची वेळ पाहिजे. त्याच्या बातम्या करत जसजशा पुढच्या बैठकांना जाऊन आपण तसं कामोठ्याच्या लोकांना झालेल्या बैठकीचं सांगू, ऐरोलीच्या लोकांना झालेल्या बैठकांचं सांगू आणि असा एक 50-100 लोकांचा सोशल मीडियावरचा जरी ग्रुप 1 महिन्यात आपल्याला तयार करता आला. आता तिथे मनसेचे लोक आहेत, सेनेचे लोक आहेत, त्यांच्या स्वतंत्र ग्रुप्समध्ये पण हे गेलं तर 15 ऑगस्ट हा जर दिवस आपण ठरवला तर मला वाटतं पुरेशी तयारीला आपल्याला वेळ मिळाला. तो सुट्टीचा पण दिवस आहे. आणि त्या सभेला परिषदेला आलेले सगळे जण या विषयाशी जोडलेले सगळे एक्झॅक्टली. आणि 4-5 बैठका झाल्या ना तर आपण 200-250 लोक आपण सहज आपण एखाद्या परिषदेसाठी. कारण आता ही एक बैठक घडवून आणायचं पण ना तुझ्यावर प्रेशर आहे होतं म्हणजे. हा आणि पुन्हा प्रॉब्लेम कसा होतो, किती वेळा तुझ्या क्लासच्या माणसांना आणणार मला सांग, तुझे मित्र जवळचे. नंतर ते क्लासचे पण लोक म्हणतील आम्ही शिकवायचं का तुझ्या भाषेच्या चळवळीचं काम करायचं. तर ते तसं नाही. लोकांना आतूनच वाटलं पाहिजे, लोकांना आतून वाटलं पाहिजे की हा कॉज योग्य आहे आणि ते कॉज अत्यंत योग्य आहे प्रणय. याचं कारण की आपल्या मुलीसाठी शाळा शोधणारे पालक आम्हाला माहिती आहे, आपल्या मुलीसाठी बालवाडी शोधणारा पालक आमचा कार्यकर्ता होतो. इतकी परिस्थिती वाईट झाली आहे हे तू लक्षात घे. म्हणजे तर हे या पद्धतीनं आपण जाऊया. 15 ऑगस्ट म्हणजे आता आज किती तारीख 21, आपल्याकडे जवळपास 2 महिने आहेत. तर नीट तयारी करूया आणि मग 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला ना समजा सकाळचे झेंडावंदनाचे सगळ्यांचे कार्यक्रम होऊन गेले, आपण दुपारी करू. म्हणजे लोकांना असं नाही एक्सक्यूज देता येणार की आम्ही प्रशासनात आहोत, तुमच्या परिषदेला यायचं होतं पण सकाळी महापालिकेचा कार्यक्रम होता. तर महापालिकेचं सगळं झाल्यावर मग संध्याकाळी करू 15 ऑगस्टला. आणि मग तिथे पाहिजे तर गणेश नाईक का नाही बोलू, ते येतील का नाही मला माहिती नाही, पण आपण बोलू महापालिके. आणि जे 2 नगरसेवक सेनेचे एक आणि मनसेचे एक ज्यांनी इंग्रजी माध्यमातल्या त्या शाळांना विरोध केला त्यांनाही बोलवू तिथे. आणि हे जे सागर नाईक ना सभागृहाचे नेते आहेत.
आणि त्यांच्याशी वन टू वन बोलता आलं ना तर अधिक बरं होईल. हो. अनेक लोकांनी याचं इतकं सिरियसली इतकं गांभीर्य माहिती नाही. आपण- शिकलेल्या लोकांना देखील आपण काय करूया माहितीये, तू इथल्या लोकांशी बोल. पुढच्या महिन्याभरामध्ये कुठल्या दिवशी आता ही नेते मंडळी संध्याकाळीच भेटतील, कुठल्याही एका आठवड्यात नाही एका माणसाला असं म्हणून आपण आपल्यातली 2-3 माणसं घेऊन हा मुद्दा आहे, याबद्दल तुम्हाला तुमची भेट घ्यायची. आमचं म्हणणं हे आहे, किमान त्यांना निवेदन देऊ, त्याचा फोटो होईल, त्याची बातमी होईल, एवढं आपण करत राहूया. तर हा जो फ्लो आहे कामाचा, हा तुला मॅनेजेबल वाटतोय ना? 2 महिन्याचं धरलं तर आपण ठीक आहे.